कीर्तनकार हा फक्त हरिभक्त परायण नाहीये, तर आजच्या काळानुसार तो एक कॉन्सिलर सुद्धा आहे. क्षणभर त्यांना सांगितलेल्या कथेचा नायक तोच असतो, नायिका तोच असतो. एखादं लहान मूल जे कुठेतरी एक आदर्श म्हणून उभं करायचंय, त्या लहान मुलाची भूमिका सुद्धा कीर्तनकारच करतो. तो त्याच वेळेला एक गायक असतो, त्याच वेळेला एक तो वादक असतो, त्याच वेळेला तो समाजावर भाष्य करणारा समाज सुधारक असतो, त्याच वेळेला तो ग्रंथांचा अभ्यासक असतो, रचयिता असतो, वक्ता असतो, श्रोता असतो. संतांची वाङ्मयरूपी जी संपदा आपल्याकडे आहे ना, ती ह्या कीर्तनकारांनी आपल्या जोडीत अशी आणून घातली आहे की तू फक्त ऐक, तू वाचू पण नको. त्याचा अर्थही मीच सांगतो, ते वाचूनही मीच दाखवतो, त्याला आवश्यक असलेला दृष्टांतही मीच सांगतो, सिद्धांतही मीच सांगतो, आणि ते व्यक्तिमत्वही मीच तुझ्या पुढे माझ्या अभ्यासानं उभं करतो. की मुठभर ज्ञानी असलेला जो समाज आहे त्याच्याही पेक्षा ढिगभर जो उरलाय त्याला शहाणं करायचंय, आणि ते करत असताना त्याला उपासनेची जोड देऊन शहाणं करायचंय. म्हणून ही सगळी संत मंडळी बाहेर पडली आहे. आज बेसिकली समाजामध्ये कसं वागायचं यापेक्षा कसं नको वागायला ही जास्त सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अरे हे वागलंस तर तुझी कशी अवस्था होती, तू असं वागलंस तुझं दुर्योधन होईल, तू असं वागलंस तर तुझी कैकई होईल, पण तू चांगला वागलास तुझा राम सुद्धा होणार आहे, मारुती सुद्धा होणार आहे, भरत सुद्धा होणार आहे. हे सगळे ग्रंथ आहेत ना आपल्याला ते शिकवतात. आणि विशेष म्हणजे आपले कुठलेही ग्रंथ कुठलीही तार्किकता लॉजिकता सोडत नाही, ते आहे तसंच सांगतात. रामायण असेल, महाभारत असेल, देवी भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, या रोजच्या जीवनात कसं जगावं हे सांगणारे ग्रंथ आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये एखादी ज्ञानेश्वरी तरी ठेवावी, दासबोध तरी ठेवावा, तुकाराम गाथा ठेवावी, कारण ते त्या संतांनीच त्याचं सगळं सर्वस्व त्यामध्ये ओतलेलं आहे. मग त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर आपल्या घरात येतात, त्यानिमित्ताने तुकाराम आपल्या घरात येतात. नमस्कार, आपण ऐकत आहात स्वतःसाठी, एक असा पॉडकास्ट जिथे आपल्याला भेटतात ते चेहरे जे स्वतःला घडवतात, जगवण्यासाठी नव्हे तर जगाला काहीतरी देण्यासाठी. मी अतुल यशवंत गाडेकर आणि आपण बघत आहात स्वतःसाठी, आपलं मराठी पॉडकास्ट. आजच्या भागात आपल्याला लाभते एक अद्वितीय आध्यात्मिक आणि प्रासादिक जोडगोळीचा संघ. प्रसिद्ध कीर्तनकार श्रेयस बळवे आणि मानसी बळवे. भागवत असेल, देवी भागवत असेल, रामकथा यासारख्या ग्रंथांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो श्रोत्यांचं जीवन समृद्ध केलं आहे. एकत्रच ते कीर्तनात नवे सूर निर्माण करतात आणि समाजात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतात. तर चला आपण जाणून घेऊयात प्रवास. यांचं नाव आहे श्री श्रेयसजी बळवे आणि मानसीजी बळवे, आणि आज आपल्याला त्यांच्याकडनं पूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आहे. अध्यात्म, कीर्तन आणि अनेक कथा. तर आज आपण त्याचं स्वागत करूया. आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या चॅनलवर. धन्यवाद. नमस्कार. ते जी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की आपल्या दोघांचं बालपण कसं होतं, मृतिकरचं वातावरण कसं होतं, आध्यात्मिकता असेल किंवा कीर्तनाची जी बीजा आहेत ना की ती पण रोवली गेली का? माझं तसं घराणं माझं कीर्तनाचंच घराणं आहे पूर्व. माझे आजोबा कीर्तनकार होते, माझे वडील कीर्तनकार, आई कीर्तनकार, घरामध्ये आजोबा कीर्तनकार, मामा कीर्तनकार, हे सगळं घरातलं वातावरणच होतं. त्यामुळे मी आपसुकच लहानपणापासून या क्षेत्राकडे ओढला गेलो, आणि मग घरातल्या या वातावरणामुळे मग आपण कीर्तन शिकावं म्हणून मग कीर्तन शिकलं गेलं. पुण्यामध्ये नारद मंदिर म्हणून एक संस्था आहे, हरी कीर्तन उत्तेजक संस्था, तिथे कीर्तन प्रशिक्षण दिलं जातं अजूनही. तिथे पूर्वी मे महिन्यामध्ये वासंतिक वर्ग असायचा, साधारणतः सुट्टी असते 1 मे ते 6 जून. तर त्या काळामध्ये मुलांना कीर्तन शिक्षण दिलं जातं, लहान 8 ते 80 असं तिकडे वयोमर्यादा आहे. मग तिथे गेलो शिकायला, मग तिथून शिकता शिकता ती गोडी लागली, आणि मग घरातलं वातावरणात पोषक मिळाल्यामुळे मग ते पूर्ण त्या क्षेत्रामध्ये येण्याचं काम झालं माझं. आणि घरातलं त्या संगीताचंही वातावरण होतं, आध्यात्मिक वातावरण, त्यामुळे मग ते आपोआप पावलं तिकडे वळलीच. मानसीताई, लहान वयातच कीर्तनात कसा प्रवेश झाला? एखादा पहिलं कीर्तन आठवतंय का तुम्हाला? माझ्या घरात पौरोहित्याची परंपरा आहे. माझे वडील, आजोबा, आता भाऊ सगळेजण याच क्षेत्रातले. गाण्याची नाही किंवा कीर्तनाची नाही, पण आईला मात्र गाण्याची आवड होती, म्हणून तिने गाणं शिकायला मला प्रोत्साहन दिलं. आणि त्यानंतर तिच्याच एका मैत्रिणीमुळे मी नारद मंदिरामध्ये कीर्तन शिकायला गेले. प्रॉपर आपण एखादा वेकेशन कोर्स कसा करतो तसं. आणि इथे त्याच दरम्यान आफळेबुवांची भेट झाली. त्यावेळेला साधारण मी 9-10 वर्षाची असेल.
पण इतक्या लहान वयापासनं आपल्या बुवांकडे या कीर्तनाचा एक 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 अंग शिकायला सुरुवात केली. आणि एक क्षण असा आला आयुष्यात की नाही, आता आपल्याला प्रोफेशन म्हणून हेच स्वीकारायचं आहे. हे करताना बुवांशी लग्न व्हायच्या आधीपासून यांच्या घराण्याशी आमची ओळख आहे, कारण आमच्या दोघांचेही वडील बालमित्र. त्यामुळे मी मोठ्या बुवांकडे म्हणजे बुवांच्या वडिलांकडे पण काही वेळ कीर्तन शिकत होते, अजूनही शिकते. हे सगळं करताना या कीर्तनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर आता आम्ही दोघे कीर्तनच करतो. जसं कीर्तनात जुगलबंदीला उभे राहतो विरोधी विरोधी म्हणून, तसे आता वैवाहिक आयुष्यातही एकत्र आहोतच. कीर्तनाच्या गादीवर असो किंवा कथेच्या व्यासपीठावर असो आणि व्यवहारातल्या संसाराच्या याच्यावरती पण असो, एकत्र आहोत, करतोय. दोघंही एकत्र या प्रवासात कसे सहभागी झालात? या मार्गावरची तुमची भेट कशी झाली? आम्ही भेटलो नारद मंदिरात आणि तोपर्यंत यांना कोणालाच माहिती नाही की ही आपल्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. रादर मोठ्या बुवांनाही माहित नव्हतं की ही आपल्या मित्राची मुलगी आहे. माझे बाबा म्हणायचे की माझा एक मित्र आहे जो कीर्तन करतो, तो त्या नारद मंदिरात तुला भेटेल वगैरे. भेटले होते, पण कुठलाच फेवर नाही घ्यायचा, आपल्याला आपलं शिकून बाहेर पडायचंय असं. पण एक दिवस काय झालं, आमचा सगळ्यांचा साधारण वयवर्ष 12 ते वयवर्ष 30 असा एक वयोगट आमचा सगळा ग्रुप तयार झाला. आणि मिलिंद बुवांनी असं ठरवलं की नाही, चला आता आपला वर्ग छान हा ग्रुप झालाय, तर आपण एक दिवस एखादा रविवार पकडून जाऊया कुठेतरी ट्रिप म्हणून. आणि तसे आम्ही निघालो. आणि ती ट्रिप संपत असताना, रविवारचा दिवस मला चांगला आठवतंय, दिवसभर आम्ही खूप मजा केली. सगळे आम्ही फिरलो, आळंदीला वगैरे जाऊन आलो. आळंदीच्या जवळ गोखले माळ आहे, तिथे आम्ही सगळ्यांनी दुपारचं भोजन घेतलं. आणि येता येता तेव्हा मिलिंद बुवा नारद मंदिर संस्थेचे कार्यवाह होते, तर त्यांना फोन आला की बुवा मंगळवारपासनं जो कीर्तनकाराचा महिना आहे, तो कीर्तनकार काही त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नाहीये. मग आता काय करायचं, कारण 2च दिवस राहिले, कोण कीर्तनकार मिळणार. तर बुवा म्हणले नाही, कशाला कोणाला शोधायचं, पण ही आपली मुलं आहेत ना म्हणे, हीच कीर्तन करते. आणि ते जाहीरपणाने केलेलं पहिलं कीर्तन माझं, मला तारीखही आठवते, 20 जून, की ज्या दिवशी मी नारद मंदिरात पहिलं कीर्तन केलं. आणि मजा अशी की तो प्रसंग मुद्दाम लक्षात राहिला, कारण बुवांचे आजोबा, आईचे वडीलच साथीला होते. मी नाहीच म्हणत होते खरं कीर्तन करायला, कारण फार काही मला येत नव्हतं. तर आजोबा म्हणले नाही मी कर, काय होतं, 1.5 तास ते कीर्तन करायचंय. 2.5 तासाच्या कीर्तनाचं स्क्रिप्ट मी लिहून काढलं आणि बोलायला गेलं तर गाण्यासकट बोलण्यासकट फक्त 1 तास 15 मिनिटं कीर्तन झालं. पुढची 15 मिनिटं काय करायचं. आणि अशा वेळेला साथीदार खूप महत्वाचा असतो. माझा पूर्वरंग 10 मिनिटं आधीच संपलाय हे कळलं होतं आजोबांना. इतके वर्ष कीर्तन वाजवल्यामुळे कीर्तनकाराची कुठे पंचायत होते हे साथीदारालाही कळत असतं. तर ते मला म्हणले, थांब, तुझी 10 मिनिटं शिल्लक महाराज, मी गाणं म्हणतो. आणि मग त्यांनी मध्यंतरात गाणं म्हटलं आणि मग ती 10 मिनिटं माझी त्यांनी भरून काढली. पण आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी तो महिना केला. आणि त्या माझ्या पहिल्या कीर्तनाला जेव्हा माझे वडील नारद मंदिरात आले, तेव्हा हे दोघं जण भेटले. तोपर्यंत आम्ही फक्त तिथले सहाध्यायी म्हणा तरी फारसं नाहीच, कारण आम्ही एकमेकाशी फार बोलायचोच नाही. त्यावेळेचं वय विचित्र असतं, भांडायचो एकमेकाशी, जा तू, तुझे वडील तिकडे संस्थेत कार्यवाह आहेत, मला नाही बोलायचं तुझ्याशी. जनरल एक थोडासा त्या वयाचा एक मजेचा भाग असतो. पण नंतर कळलं की नाही, आपलं एकमेकाशी काहीतरी रिलेशन आहे, आपली ओळख आहे. आणि मग त्यानंतर आमचं एकमेकाशी येणं जाणं बोलणं सुरू झालं. मध्ये एक जो काही 20 वर्षाचा गॅप पडला असेल तेवढाच. मला एक सांगा श्रेयजी, की तुमच्यासाठी कीर्तन म्हणजे नेमकं काय? म्हणजे ही केवळ परंपरा आहे की यामागे काही सामाजिक उद्दिष्ट आहे? बरोबर. पहिल्यांदा कसं झालं, तर कीर्तन जेव्हा आम्ही करायला लागलो लहान होतो, तर त्या पहिले 3-4 वर्ष ही कौतुकाचीच असतात. त्यात काही म्हणजे विशेष असं काही नाही की एक आपलं लहान मुलगा कीर्तन करतोय, लहान मुलगा कीर्तन करतोय. त्यावेळेस ते कीर्तनच होतं, एक छान परफॉर्मन्स करायचा आपण जाऊन. लोकांचं कौतुक होतं, लोक पाया पडतात, छान कौतुक करतात आपलं वगैरे वगैरे, तो एक विषय होता. पण जसं जसं वय वाढत राहतं तसं तसं त्या आपल्या कलेकडे, आपल्या व्यवसायाकडे जसा माणूस बघायला लागतो तसं आम्ही कीर्तनाकडे बघायला लागलो. अरे हे कीर्तन फक्त वावा मिळवायचं साधन नाही. आपली वावा कधी होईल, जेव्हा आपली विद्वत्ता लोक अभ्यासतील त्यांच्याकडे ते नाही, म्हणून ते आपलं कौतुक करतात. मग आता आपण जर हेच क्षेत्र वाढवायचं ठरवलंय
तर मग त्याच्यातला अभ्यास आपण केला पाहिजे. मग ते अभ्यास करता करता लक्षात आलं, अरे हे नुसतंच कीर्तन आनंद तर आहेच आहे, पण प्रबोधनाचं खूप मोठं काम करते. हे त्या व्यासपीठावरनं तो एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो, कीर्तनकार बोलत असतो, तेव्हा आम्ही कायम सांगत असतो की जवळजवळ ऐकणारे 100 लोक असतात. त्या 100 लोकांचे 200 कान त्याच्याकडे असतात आणि 200 डोळे त्याच्याकडे असतात. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्यातून ते व्यक्त होत असतं, त्याचा परिणाम लगेच त्यांच्या अंतःपटलावरती उमटत असतो. म्हणजे आता अंतःपटल वगैरे हा शब्द खूप जड आहे, पण त्याचं चित्रण त्यांच्या मनात चाललेलं असतं की तो एखादं वाक्य बोलला तर तो श्रोता ते वाक्य त्याच्या जीवनाशी रिलेट करत असतो की आपल्या आयुष्यात असाच काहीतरी प्रसंग घडला असेल, तेव्हा आपण कसं वागलो आणि हा कसा वागतोय. हे प्रवास त्याचा सुरू होतो तेव्हा लक्षात आलं, अरे हे एक फार व्हिज्युअल म्हणण्यापेक्षा समोरच्या श्रोत्याला अंतर्मुख करणारं साधन आहे. प्रबोधन म्हटल्यावरती काय होतं, काही वेळा फक्त वृक्ष पातळीवरती प्रबोधन केलं जातं, हे नुसतंच उपदेश केला जातो. पण कीर्तन हे नुसतं उपदेशाचं नाही, तर मी असं म्हणेन की त्याला विचार करणारा उपदेश दिला जातं की तो अंतर्मुख होतो. आणि अंतर्मुख झाला त्याला लक्षात येतं की अरे आपण खूप काही वेळा चुकलो गेलो, की आपली दिशा थोडी चुकली गेली, आपली बुद्धीला प्रेरणा जी मिळाली ती काही वेळा कमी मिळाली. ह्या जो अंतर्मुखतेचा प्रवास आहे ना, मला असं वाटतं कीर्तन म्हणजे ते एक आंतरयात्रेचा प्रवास आहे की तो तिथे विचार करत राहतो श्रोता. आणि नुसता श्रोता नाही, कीर्तनकार सुद्धा, की अरे आम्ही पुस्तकं जेव्हा वाचतो आपल्या लक्षात येतं की अरे आपणही काय, म्हणजे आपण कुठले आहोत, कुठे आहोत आणि लोकांना आपण काय सांगतो. असा एक कीर्तनकाराचाही अंतर्प्रवास सुरू राहतो आणि श्रोत्याचाही अंतर्प्रवास राहतो. त्यामुळे प्रबोधनात्मक अंतर्प्रवास असं मी नक्की त्याला म्हणेन, की अंजन आणि मनोरंजन अशा दोन्ही पातळीवरती कीर्तनाचं उभं राहतं. तुम्ही तर अनेक ग्रंथांवर बोलत असतात, ज्यात म्हणजे भागवत असेल, देवी भागवत असेल, रामकथा असेल. मग यासारख्या ग्रंथांचं महत्त्व तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतात? कसं आहे माहिती का, हे जे ग्रंथ आहे आपल्याला फार पूर्वापासून हे ग्रंथ आपण लिहिले गेले. हे जवळजवळ ते 5-6 हजार 7,000 वर्षपूर्वीचे काळ सापडतो. आज त्या ग्रंथ पाहायला गेल्यावरती, अभ्यास केल्यावरती लक्षात येतं त्या ग्रंथातली पात्र बदलली आहेत, पण परिस्थितीच आहे. आज ती व्यक्ती नाही आहे, पण त्या व्यक्तीची अनेक रूपं पाहायला मिळतात. म्हणजे ते ग्रंथ परत बघायचाच मुद्दा येतो की ते ग्रंथ तुम्हाला काही ना काहीतरी शिकवले जातात. आणि अरे तू हे नको असं वागू. आज बेसिकली समाजामध्ये कसं वागायचं यापेक्षा कसं नको वागायला हे जास्त सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अरे हे वागलंस तर तुझी कशी अवस्था होती, तू असं वागलंस तुझं दुर्गेलं होईल, तू असं वागलंस तर तुझी काही होईल, पण तू चांगला वागलास तुझा राम सुद्धा होणार आहे, मारुती सुद्धा होणार आहे, भरत सुद्धा होणार आहे. हे सगळे ग्रंथ आहेत ना आपल्याला ते शिकवतात. दुर्दैवाने काय झालं, आत्ताच्या काही मी माझं लहानपणामध्ये या ग्रंथांचा एक अभ्यासात्मक विचार केला गेला नाही. हे आम्हाला शिकवली गेली त्या अमेरिकन राज्यक्रांती, युरोपियन राज्यक्रांती, जसं काय त्याचं मला तसं आत्ता काही गरज नाही. पण माझा राम, माझा गोपालकृष्ण किंवा माझे छत्रपती शिवाजी महाराज, आमचा छत्रसाल राजा, महाराणा प्रताप, ही चरित्र आमच्यासमोर आली नाही. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये यांनी रँडचा वध झाला, चाफेकर बनून ते एका पॅरेग्राफमध्ये फक्त येतं, पण ते का घडला त्याचं कोणी स्पष्टीकरण येत नाही. हे ग्रंथ आहेत ना, ते शिकवल्यावरती, अभ्यास केल्यावरती लक्षात येतं की अरे केवढा वाल्मिकींनी विचार केला, व्यासांनी विचार केला असेल, की अरे एवढं मोठं तत्वज्ञान त्याही काळात सांगितलं. पण त्या माणसांचे जे कंगोर होते विचारांचे, हे व्यासांचं महाभारत अभ्यास करताना, अजून चालू आहे माझा अभ्यास, पण ते करत असताना लक्षात येतं अरे माणूस एखाद्या विचाराच्या अधीन झाला तर त्याचा ऱ्हास कसा होतो. मी आता हे आध्यात्मिक पातळीवरती बोलायचं झालं तर एखाद्या भोगाच्या नादी लागला तर अख्खंच्या अख्खं कुटुंब कसं ऱ्हास पावतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कौरव येतं. आणि पांडवांकडे एक गोपालकृष्णेमुळे ते सगळे कुठे वरती गेले. म्हणजे घरामध्ये आपल्या त्या देवाचं अधिष्ठान असणं, देवाची पूजा करणं, देवासमोर दिवा लावणं किती गरजेची बाब आहे. आणि पूर्वीच्या काळात जपलं जात होतं. पण पूर्वीच्या काळात जर तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी चातुर्मास असायचा, म्हणजे आताही आहे तोच. पण त्या चातुर्मासामध्ये एखादी पोथी वाचन असायचं घरामध्ये, त्याला सगळे घरातली मुलं, लहान मुलं बसायची, त्या पोथीमध्ये गोष्टी असायच्या. हे सगळं सांगत असल्यामुळे त्या मुलांवरती त्या गोष्टींचा परिणाम नकळत व्हायचा. या आपल्या ग्रंथांचं हेच क्रेडिट आहे. आणि विशेष म्हणजे आपले कुठलेही ग्रंथ कुठलीही तार्किकता, लॉजिकता सोडत नाही, ते आहे तसंच सांगतात. फक्त काय झालं मधले सिरियल्स आणि याच्यामुळे ना लोकांना असं वाटतं की आपल्या ग्रंथांमध्ये एकदम काहीतरी चमत्कार वगैरे वगैरे. चमत्कार नाही आहेत ते त्याच पातळीवरती, रोजच्याच पातळीवरतीच्या गोष्टी आहेत.
आपल्याला ते चमत्कार वाटत असतात, पण त्यांना ते चमत्कार नसतात. रामायण असेल, महाभारत असेल, देवी भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, या रोजच्या जीवनात कसं जगावं हे सांगणारे ग्रंथ आहेत. बाकी तुम्ही त्याचा जर अभ्यास आध्यात्मिकता सोडून जर लॉजिकली केला तर तुम्हाला लक्षात येतं की अरे हे आपल्याशीच रोजचं बोलणारे ग्रंथ आहेत आणि आपल्याला तो काही ना काहीतरी सांगत राहतो पर्यंत. ही या ग्रंथाची ताकद आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आणि ग्रंथोपजीवी आहे. प्रत्येकाच्या आम्ही सांगतो की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये एखादी ज्ञानेश्वरी तरी ठेवावी, दासबोध तरी ठेवावा, तुकाराम गाथा ठेवावी. कारण ते त्या संतांनीच त्याचं सगळं सर्वस्व त्यामध्ये ओतलेलं आहे. मग त्या निमित्ताने ज्ञानेश्वर आपल्या घरात येतात, त्या निमित्ताने तुकाराम आपल्या घरात येतात. म्हणून हे ग्रंथ नुसते खेळून पूजून खेळायचे नाही, ते काढून वाचणं आणि आपल्या जीवनात त्याचा परिणाम करून घेणं, इम्प्लिमेंटेशन करून घेणं, या ग्रंथाचं खूप मोठं क्रेडिट आहे असं मला वाटतं. आजच्या या पिढीला ही जी ग्रंथसंपदा आहे आपली ती कशी जवळची करता येते, त्याविषयी काही सांगाल? मी मगाशी याच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं त्याप्रमाणे की आज प्रत्येकाच्या समोर विविध प्रश्न उभे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न फ्रस्ट्रेशनचा आहे की जरा काही मनाच्या विरुद्ध घडलं की तो अपसेट होतो, फ्रस्ट्रेट होतो. मग फ्रस्ट्रेट झाल्यावरती तो दोनच त्याच्याकडे मार्ग राहतात. एकतर तो व्यसन जवळ करतो, याचा आत्महत्या करतो. एवढ्या दोनच ते आता या आमच्या पिढीपर्यंत आलेले आणि त्याला अपयश हे माहितीच नाही. त्याला कायम यशस्वीच व्हायचंय, पण अपयश आल्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे आपण, मी या अपयशातनं मार्ग काय काढला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ग्रंथ शिकवतात की ग्रंथामध्ये काही सगळ्या सक्सेसफुल गोष्टी नाही आहेत. अपयश प्राप्त झाल्यावरती सुद्धा त्यांनी त्याचा विचार केला, अरे आपण थोडं चुकलोय, काय करता येईल, आपण काय थोडं विचार करता येईल, या गोष्टीवरती अपयशावरती विचार करत करत पुढे कसं जाता येईल, या सगळ्याचा विचार या ग्रंथामध्ये दिसतो आपल्याला. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गोपालकृष्णाच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की कंसाचा वध केला, मथुरेवरती राहिलाय, तर कंसाचे सासरे जरासंध तो मथुरेवरती हल्ला करतो. हल्ला केल्यावरती लक्षात येतं कृष्णाला 16 वेळा हल्ला केलाय. प्रत्येक वेळेस कृष्णाने ते युद्ध परतवून लावलं, पण कृष्णाच्या लक्षात आला की अरे आपण जोपर्यंत इथे राहतोय तोपर्यंत या नगरीला धोका आहे. म्हणजे हा अंतर्मुखतेचाच विषय होता ना. मी आपला देव विचार करतो. अपयश ज्ञानेश्वरांचंच उदाहरण घेऊया ना, की आता मुक्ताई नावाचा चित्रपट आला, छान अतिशय सुंदर चित्रपट आहे की पाहिला नसेल त्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर आला तर आवर्जून बघावा. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जोडीमध्ये जेव्हा ते भिक्षा मागायला जातात तेव्हा त्यांच्या जोडीमध्ये शेण टाकलं जातं की तू ते तुझी हीच लायकी म्हणून. राग येतो ज्ञानेश्वर महाराजांना आणि ते आपल्या झोपडीत येतात आणि राग चिडून मी थोडक्यात फ्रस्ट्रेट झाली, दार लावून घेतात. मग अशा वेळेस मुक्ताबाई उभ्या राहतात बलिनी या नात्याने आणि तिचे ताटीचे अभंग, मी ताटीवे दार उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्या आपल्या भावाला समजवतात की हे तू असा आहेस, तो तसा आहे, ही लोक अशीच त्रास देणार, आपण किती त्रास घेत सहन करून वगैरे वगैरे. आता या गोष्टी कुठून आल्या, त्यांनी कुठेतरी ते ग्रंथ वाचले होते आणि त्या ग्रंथातून या गोष्टी मिळत राहतात की अरे प्रत्येक गोष्टीवरती पटकन रिॲक्ट व्हायची गरज नाही, शांत राहा, थोडा विचार कर. आनंदामध्ये होरळून जाऊ नको, दुःखामध्ये होरपळून जाऊ नको, हे ग्रंथ शिकवतात. आणि ह्या आत्ताच्या आमच्या पिढीला फार गरजेची बाब आहे की मी प्रत्येक वेळेस काही ना काही पॅकेजच्या नादी लावलं आणि मग माझ्या मित्राला समजा 25 लाखाचं पॅकेज आहे आणि मला 20 लाखाचं पॅकेज मिळालं असेल तर मी लगेच अरे, मग माझ्या मनात त्याच्याविषयी असूया निर्माण होते. मग मी काहीतरी आणखीन जोराने काम करतो. जोराने काम करणं चूक नाही, पण ते ईर्षेने जोरानं काम होतं. माझी प्रगती त्यात बाजूला राहते, त्याच्यापेक्षा मी भारी काम करून जाते, या एक ईर्ष्या तयार होते. मग ईर्ष्या निर्माण झाली की त्याच्यातनं तो पुढे गेला की त्याच्यातनं तो अहंकार निर्माण होतो, बघा मी त्याला मिळून दाखवले. मग अहंकार निर्माण झाला की त्याला मला आपण वाटतं की आपण सर्वस्व आहोत. ग्रंथ तुम्हाला या जागेवर आणून ठेवतात की अरे तू नाही एवढा, तुला हे पॅकेज वगैरे सगळं मिळाले, छान आहे, उत्तम आहे, त्याबद्दल वाद नाही, पण हे पॅकेज किती वर्ष राहणार याचाही तू विचार कर. आणि ते पॅकेज जे प्रयत्नाने मिळालं ती प्रयत्नाची ताकद ज्यांनी दिली त्याचा विचार कर, आईवडिलांचा विचार कर, समाजाचा विचार कर, आज समाजाने तुझ्यासाठी काही ना काहीतरी योगदान दिले त्याचा विचार कर. हे ग्रंथ असा विचार करायला आपल्याला भाग पाडत आणि लक्षात येतं की अरे खरंच आपले ग्रंथ किती विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवली. कीर्तन हे मनोरंजन, उपदेश आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण आहे. ते संतांचं प्रभावी माध्यम कसं होतं याबद्दल थोडंसं सांगा. अर्थातच होतं, कारण आपण संत चरित्र वाचायला घेतलं
किंवा अगदी पुराण काळातल्या सुद्धा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. आता कीर्तनाचे आद्य प्रवर्तक म्हणून आपण देवर्षी नारदांना ओळखतो. कालच नारद जयंती झाली. मुळात नारदांचं जे चित्र आपल्याला दिसतं ते किंवा आपल्याला ते व्यक्तिमत्व माहिती आहे ते अशाच दृष्टीने आहे की त्रैलोक्यात भ्रमण करत ते फिरतात. या सृष्टीवरची कुठलीही जागा अशी नाही जिथे नारदांना यायला परवानगी नाही. पण ते नुसते फिरत नाहीयेत, कारण ते पिकनिक स्पॉटवर चाललेले नाही. वयामध्ये एकतारी बाग घेतलेली आहे, नामस्मरण करत सतत बाहेर फिरतायत. आणि सगळीकडे फिरत असताना जो अडलेला आहे, जो चुकीच्या मार्गावर जातोय, जो 4 गोष्टी मुद्दाम अन्यायानं करतोय, त्याला वेळप्रसंगी शहाणपण शिकवायला, त्याला योग्य मार्गावर न्यायला, जो भक्ती मार्गावरच आहे त्याला भक्तीच्या मार्गावरतीच पुढे नेऊन त्याच्या साध्यापर्यंत पोहोचवणारा असं नारदांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याला आपण कीर्तनाचे आद्य प्रवर्तक मानतो. नारदीय किंवा हरदासी कीर्तनाच्या गादीवरती जिथे कीर्तनकार आज उभा राहतो ती नारदाची गादी आहे. हाच विषय वारकरी संप्रदायाला सुद्धा आहे. नामदेव महाराजांना वारकरी संप्रदायाचं आध्वर्यू मानलं जातं. कीर्तनकार म्हणून ज्ञानेश्वरांच्या बरोबर, निवृत्तीनाथांच्या बरोबर जी तीर्थयात्रा त्या सगळ्या संत मंडळींनी केली असा उल्लेख आपल्याला संत चरित्रात जो मिळतो. त्या सगळ्याचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की मुठभर ज्ञानी असलेला जो समाज आहे त्याच्याही पेक्षा ढिगभर जो उरलाय त्याला शहाणं करायचंय आणि ते करत असताना त्याला उपासनेची जोड देऊन शहाणं करायचंय. म्हणून ही सगळी संत मंडळी बाहेर पडली आहेत. ही कथाही संत चरित्रात अशी सांगितली जाते की माऊली जाते पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आषाढीसाठी आलेली आणि पांडुरंगाला आज्ञा मागते की आता माझं जीवित कार्य झालंय, मी आता निघू का, मी समाधी घेऊ का. तर पांडुरंग म्हणतो नाही ज्ञानोबा, तुला मी काय जन्माला घातलंय. तर बावन कशी असलेलं ज्ञान जेव्हा देहामध्ये येतं तेव्हा ते कसं प्रगट होतं याच्याकरता तुझा जन्म आहे आणि म्हणून तुझं नाव आहे ज्ञानदेव. हे ज्ञान तू स्वतःपुरतं किंवा तू लिहिलेल्या ग्रंथापुरतंच मर्यादित ठेवशील का. जे लिहून काढलंयस ते सगळ्या समाजातल्या प्रत्येक जाती प्रजातीतल्या प्रत्येक पायरीवरच्या माणसाला खूप साध्या आणि सोप्या भाषेत तुलाच सांगता येईल, कारण तू ग्रंथाचा रचयिता आहेस. जो लिहितो तोच व्यक्त होऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं पांडुरंगाने माऊलींना परवानगी दिली नाही समाधी घ्यायची. मग काय करायचं आता, माझं जीवित कार्य काय उरलंय असं विचारल्यावरती सगळ्या संतांना घेऊन माऊलीनं तीर्थयात्रा केली संपूर्ण भारतवर्षाची. मग पुढे आपल्याला असाही उल्लेख सापडतो की पंजाबामध्ये नामदेव महाराज पुढे काही काळ जाऊन राहिले. त्यांनी त्यांच्या त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये पण त्यांच्या काही रचना आपल्याला मिळतात. किंवा हे सगळं करत असताना कदाचित तत्कालीन असलेल्या हिंदी भाषिक संतांशी सुद्धा यांच्या भेटी झाल्या असतील, ज्यांना भागवत धर्माची सगळी माहिती आपल्या मराठी संतांनी दिली असे. ही जी सगळी विचारांची देवाणघेवाण आहे ही करताना त्यांनी माध्यम कुठलं वापरलं, तर कीर्तनाचं वापरलं, प्रवचनाचं वापरलं. स्वतःच्या मुखातून उच्चारल्या गेलेल्या सगळ्या वृत्तामधल्या अभंगांचं, ओवींचं किंवा श्लोकांचं असं माध्यम त्यांनी वापरलं. कीर्तनकार दुसरं काय करतो. मुळात नारदीय कीर्तनाची पठडी हीच आर्या, साकी, दिंडी, ओवी, अभंग अशा सगळ्या वृत्तांनीच बांधली गेलेली आहे. आणि हे सगळं लोकांच्या पुढे, बहुसंख्य समाजापुढे मांडण्याचं एकच व्यासपीठ म्हणूया आपण, किंवा एकच जागा त्याला जी मिळते ती कीर्तनकाराच्या किंवा प्रवचनकाराच्या रूपातली मिळते. मला तर काय वाटतं माहितीये का प्रामाणिक, कीर्तनकार हा नुसता कलाकार नाहीये. कीर्तनकार हा फक्त हरिभक्त परायण नाहीये, तर आजच्या काळानुसार तो एक कॉन्सिलर सुद्धा आहे. का कॉन्सिलर, तर बुवा मगाशी म्हटलं तसं की आत्ताच्या गेल्या 60-70 वर्षामध्ये आमच्या समाजातल्या अनेक व्यक्तींना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन ह्याच गोष्टी खूप जवळच्या वाटतात किंवा त्यांना तेच मार्ग सोपे वाटतात की ज्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या घरातल्या लोकांनी केलेले संस्कार असतील, घेतलेले कष्ट असतील, सगळे एका क्षणात ते विसरतात आणि ज्याला आपण धाडपणा म्हणतो ते स्वतःला मारून टाकणं ते स्वीकारतात. पण भारतीय अध्यात्मशास्त्र असं सांगतं की कारण नसताना तू स्वतःला स्वतः मारून घेतलंस तर ते सुद्धा पाप आहे. हे कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आपण गेलो की सगळं संपलं असं त्यांना वाटतं. पण अशी कुठेतरी जाणारी एक जी लोकांची रांग आहे ती थांबवण्याकरता
त्यांना जर सगळ्यात जास्त शहाणं करणारं माध्यम कुठलं असेल तर ते कीर्तनकाराचं आहे. का? कारण तो इतिहासाची पुनरावृत्ती त्याच्या कीर्तनातनं करतो आणि समोरच्याला सांगतो की अरे थांब, नुसते संत चरित्रच नाहीत, पुराणातल्या नुसत्या कथाच नाही, तर आपलं सगळं तारुण्य प्रचंड प्रतिकूलतेत घालून देशाला आणि जगाला शहाणं करत स्वातंत्र्य देणारे क्रांतिकारक सुद्धा तुझ्याच यायचे होते, ज्यांनी एक वेळेला एका क्षणी शिक्षण घेतलं, एका क्षणी 4 पैसे कमवले, स्वतःचा प्रपंच उभा केला आणि एक क्षण असा आला की हे सगळं बाजूला सोडून आता फक्त मला देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी लढायचं आहे. मग त्याने आपण खूप सुखी होतं. जसं बुवांनी मगाशी माऊलींचं उदाहरण सांगितलं की आज आपण स्विगीवरनं पटकन कोणतीही गोष्ट मागवू शकतो, त्याला कुठला निर्बंधच नाहीये. आपल्याकडे असलेल्या ऑनलाईन पेमेंटनी या जगाच्या पाठीवर असलेली कुठलीही गोष्ट पुढच्या 15 दिवसात आपल्या घरामध्ये आलेली असते. हेच जर कंपॅरिझन आपण माऊलींच्या किंवा नामदेवांच्या काळाशी केलं तर त्यांच्याकडे काय होतं? याचं उत्तर एकच आहे, काहीच नव्हतं. काहीच नव्हतं तरी सुद्धा बरोबर असलेल्या प्रतिकूलतेतनच त्यांनी अनुकूल समाजासकट सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. एक बीज पेरल्यानंतर त्या एका बीमधनं लाखो दाणे देणारं एक कणीस या भूमीतनं निर्माण होऊ शकतं. तर आपण बुद्धिजीवी आहोत. आपल्या बुद्धीला, आपल्या ज्ञानाला उपासनेची जोड दिल्यावर आपण अशक्य असतं तेही शक्य करून दाखवू शकतो, हे सांगणारी ही लोकांची चरित्र आहे. आणि ही एखादा कीर्तनकार, एखादा प्रवचनकार, एखादा व्याख्याता जेव्हा स्वतःच्या वाणीनं अभ्यास करत तेजस्वीपणानं जगापुढे मांडतो ना, तेव्हा तो एक कॉन्सिलरच असतो. त्याला नव्या पिढीची गाठ जुन्या पिढीशी बांधून घट्ट करायची असते आणि वर्तमानासह भविष्य काळ सुद्धा सुरक्षित करायचा असतो. प्रामाणिक सांगू, इतर शिक्षण महत्वाची नाही असं माझं म्हणणं नाही, पण एका विशिष्ट डिग्री नंतर त्या क्षेत्रातलं शिक्षण थांबतं. पुन्हा पुस्तक हातात घेतलं जात नाही किंवा शालेय किंवा कॉलेज असं आयुष्य जगलं जात नाही, पेपर दिला जात नाही. पण कीर्तनकार, प्रवचनकार हे रोज आलेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर नवा पेपर देत असतात आणि त्या पेपरचं मार्किंग समोर बसलेला श्रोता करत असतो की त्यानं लिहिलेल्या सगळ्या गोष्टी किंवा सांगितलेल्या गोष्टी खरंच समाजाला योग्य आहेत का आणि त्या योग्य वाटाव्या ह्याच्याकरता कीर्तनकार सगळ्या भूमिका एकटा सादर करतो. क्षणभर त्यांना सांगितलेल्या कथेचा नायक तोच असतो, नायिका तोच असतो. एखादं लहान मूल जे कुठेतरी एक आदर्श म्हणून उभं करायचंय, त्या लहान मुलाची भूमिका सुद्धा कीर्तनकारच करतो. तो त्याच वेळेला एक गायक असतो, त्याच वेळेला एक तो वादक असतो, त्याच वेळेला तो समाजावर भाष्य करणारा समाज सुधारक असतो, त्याच वेळेला तो ग्रंथांचा अभ्यासक असतो, रचयिता असतो, वक्ता असतो, श्रोता असतो. असंख्य गोष्टी आहे. हेच करत असताना तो संत साहित्याचा, क्रांतिकारकांच्या आयुष्याचा, पुराणांचा एक काय म्हणूयात आपण त्याला प्रतिनिधी असतो की तो ते सगळी मतं वास्तविक आपण ह्या कुठल्याच संताला पाहिलं नाहीये. आपल्या डोळ्यासमोर जी संतांच्या प्रतिकृती तसबिरीनुसार उभ्या राहतात ना, त्यांना आपण संतांचं रूप मानतो. पण तरीही कधीही न पाहिलेल्या संतांची वाङ्मय गाथा आपल्याला खूप जवळची का वाटते ह्याचा विचार जर आपण केला तर साधारण 200 वर्षाच्या विचाराचा कालखंड आपण पाहिला तर कितीही नाकारलं किंवा कितीही लांब गेलो तरी ही संतांची वाङ्मयरूपी जी संपदा आपल्याकडे आहे ना, ती ह्या कीर्तनकारांनी आपल्या जोडीत अशी आणून घातलीये की तू फक्त ऐक, तू वाचू पण नको. त्याचा अर्थही मीच सांगतो, ते वाचूनही मीच दाखवतो, त्याला आवश्यक असलेला दृष्टांतही मीच सांगतो, सिद्धांतही मीच सांगतो आणि ते व्यक्तिमत्वही मीच तुझ्या पुढे माझ्या अभ्यासानं उभं करतो. तू फक्त ऐक, तू फक्त बघ. इतकं सोपं करणारा फक्त कीर्तनकारच आहे, तो हरदासी असेल किंवा वारकरी असेल. पण या सगळ्याचा मूळ गाभा एकच आहे. मगाशी मी सुरुवातीला जे वाक्य म्हणलं ते की मुठभर लोकच असतील हे करणारे, पण या मुठभरांची जबाबदारी खूप आहे, कारण भीगभर असलेल्या समाजाला त्यांना आपल्या मार्गावर आणायचं आहे. त्यामुळे कीर्तनगा काहीच नाही जमलं हो कीर्तनगा असं नाही म्हणताय, कारण हा प्रवास खूप कष्टप्रद आहे, अभ्यासाचा आहे आणि अभ्यासानं प्रगटावे असं म्हणत समोरच्याला अभ्यास करणाराही आहे. ॲज अ कलाकार म्हणून, कॉन्सिलर म्हणून, सगळ्याच दृष्टी. मानसीताई, आपण जी माहिती सांगता ना, म्हणजे खरं असं वाटतं की ऐकतच राहावं आणि फक्त ऐकत राहावं.
तुम्ही अनेक ठिकाणी कीर्तने करतात, कथा करतात. आज बरं का एखादा असा संस्मरणीय कीर्तन अनुभव सांगता येईल का आपल्याला? बरोबर. कथेच्या बाबतीत म्हणजे कसं प्रत्येक कथाच एक वेगळा अनुभव देत असते. एक कथा मला अशी आठवते की पुण्यामध्ये आमची कथा चालू होती. मे महिन्यातलेच दिवस होते असे. काही कारण नव्हतं आणि श्रीमद भागवत कथेमध्ये 4थ्या दिवशी गोपाळकृष्ण जन्म येतो. दशमस्कंदाचे भागवतामध्ये 12 स्कंद आहे. त्यातलं दशमस्कंदाचा सुरू विषय झाला. कोथरूडमध्ये कथा होती आणि काही वेळ 4 दिवस व्यवस्थित गेले होते. व्यवस्थित सगळं वातावरण छान होतं वगैरे. अगदी स्पष्ट झाल्यानंतर कथेच्या 4थ्या दिवशी सांगतेला कृष्ण जन्म येतो. म्हणजे तुम्हाला सांगतो साधारणतः 4 ते 8 कथा होती. 4 ते 7:45 वाजेपर्यंत काहीही संबंध नव्हता आणि जशी जशी कृष्ण जन्माची कथा सुरू झाली तरी अचानक गडगडायला सुरुवात झाली आणि 7:45ला गडगडायला सुरुवात झाली म्हणजे मला लक्षात आलं पाऊस आहे कारण आणि वरती छत वगैरे काही नव्हतं. म्हणून आपण कथा पटकन रन केली पाहिजे कारण पाऊस पडला तर पंचित होईल आणि बरोबर ती रन केली आणि बरोबर कृष्ण जन्माची अशी वेळेस बरोबर धोधो पाऊस सुरू झाला. अरे बापरे. आणि मला टेन्शन तर लोकांचं काय होणार, जवळजवळ ऐकायला 700-800 लोक होती आणि बरीचशी ज्येष्ठ नागरिक. आता त्यांचं कसं होणार? काही नाही, पाऊस पडायला लागल्यावरती त्या पावसामध्ये ते सगळे ज्येष्ठ अभिगजर केला कारण आमच्यावर छत होतं का पण लोकांवरती नव्हतं. साऊंड सिस्टीम वगैरे सगळी छताखाली होती त्यामुळे साऊंड सिस्टीम चालू होती. आम्ही तो कृष्ण जन्म झाला गजर सुरू केला तेवढ्यात तो पाऊस सुरू झाला. आम्हाला वाटलं की आता पाऊस सुरू झाला गडबड होईल काय लोक कारण म्हातारे लोक काय होईल म्हणजे. पण तो सुरू झाल्यावर आम्ही गजर केला की ती लोक त्या पावसामध्ये नाचायला लागली. अरे बाप, म्हणजे अचानक पाऊस आला. खरंच खूपच मोठी गोष्ट आहे ना. हा आमच्या आयुष्यातला खूप सुवर्ण क्षण आहे की अरे त्या वातावरण ते एक तर सगळं भारावलेलं वातावरण होतं आणि बरोबर त्याच वेळेस आलेला पाऊस आणि त्या पावसात भिजून ही जी सगळी ज्येष्ठ नागरिक जे उपलब्ध उपस्थित होते सगळे वेड्यासारखे श्रीकृष्ण जय गोविंद जे या भजनांवरती नाचायला लागले. म्हणजे कोणाला त्या पावसाची तमा नव्हती काही नाही आणि बरोबर 15-20 मिनिटच पाऊस झाला सगळा परत थांबला. हे परत होता का नव्हता दुसऱ्या दिवशीपासून परत पाऊस नाही. की असं नाही की पाऊस कंटिन्यू राहिला पुढे पुन्हा पाऊस नाही काही नाही. हे काही ना काहीतरी कसं असतं हा संस्मरणीय अनुभव बनण्यापेक्षा तो प्रचिती तुम्हाला देत असतो की काही वेळा आमच्या कथा श्रवण केल्यानंतर लोकांचं मनपरिवर्तन सुद्धा व्हावं की व्यसन दिन होतो आम्ही बाबा आता ते कमी झालं नको आपण करायला. हा काहीतरी चांगला मार्ग मिळाला. माझ्या वडिलांचं आई वडिलांचं आम्ही ऐकायला लागलो. घरामध्ये रोज आता शुभंकरोती व्हायला लागली भीमरूपी व्हायला लागली किंवा आम्ही जसं कथेमध्ये सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा ग्रंथ असू दे संतग्रंथ असू दे तर तो संतग्रंथ असं की काही जणांनी आवर्जून तुकाराम गाथा आणली. हे आम्हाला लोकांनी फोटो पाठवले की आम्ही तुमच्या सांगण्यानुसार तुकाराम गाथा आणली बरं ज्ञानेश्वरी आणली बरं आणि असे वाजवत गाजवत आणली. घरामध्ये त्या ज्ञानेश्वरी आणताना प्रत्येकाने ओवाळलं त्या ज्ञानेश्वरीला आणि ज्ञानेश्वराज आमच्या घरी आले तुकोबाराय आमच्या घरी आले या भावनेनं काही नुसतं अनुसुद्धा उपयोग नाही. आणि मग त्यांनी ठरवलं दर गुरुवारी संध्याकाळी 1/2 तास या सगळ्यांनी या अभंगातले अभंग वाचूया. कित्येक लोक आम्हाला अशी सुद्धा असतात की त्या अभंगातले अर्थ सापडत नाहीत शब्दांचे अर्थ आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवा महाराज याचा शब्दाचा अर्थ काय. म्हणजे पुन्हा मी म्हटलो ना की हा जो बदल नाही या कथांमधनं होणारा किंवा कीर्तनातून हा एकदम ड्रास्टिक चेंज नाही तो स्लोच बदल आहे. आणि मी तर असं म्हणतो की तो असा जो हळू पद्धतीने झालेला बदल आहे ना तो शाश्वत असतो. ड्रास्टिक चेंज झाल्यावरती तर पुन्हा पूर्वस्थितीत जायची शक्यता असते. पण त्या पोझिशनमधनं तो पुढे गेला ना की त्याला त्यातले अडथळे कळतात कुठे घसरण्याचा संभव आहे ते कळतं. त्यामुळे तो पुढेही सावकाश जातो परत तो माघारी तिथून येत नाही. या कथांचं कीर्तनांचं हे खूप मोठं क्रेडिट आहे की अख्खाच्या काही अशी गावातल्या तरुण मुलांनी ठरवलं की नाही आम्ही आजपासून तंबाखू विमल सोडली कीर्तन ऐकली होती. अशी लोक आम्हाला भेटली. आज काही रोज घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व्हायला लागली काही कीर्तन ऐकून वगैरे. हे परिणाम आहेत त्याचे सगळ्याचे कथेचे आणि या परिणामांमुळेच हे कीर्तन कथा अजून टिकून आहे. यातले काही जण चेष्टा करतात की काय आध्यात्मिक काय ऐकायचं नाही पण ते ती चेष्टा करतील पण त्यांचे चेष्टा करण्याचे आई वडील या कथांमधूनच घडले ऐकूनच त्यांना ते लक्षात येत नाही. आणि आत्ता ते लक्षात देणार नाही थोडं पुढे गेलं ना अजून की त्यांना लक्ष देणारे आपण ते ऐकायला पाहिजे होतं तेव्हाच आपल्यात अजून बदल झाला असता. या कथांनी हे दिलं आणि हे आमचे अनुभव इतके आमच्या गाठीशी आहेत
की मी पुस्तक वगैरे हे म्हणायला ठीक आहे की अनुभवांचे पुस्तक आहे, पण आयुष्यभराची ती शिदोरी आहे आमच्याही आणि लोकांची. आम्ही 7 दिवस कथा करतो, कीर्तन करून जेव्हा तिथून निघतो तेव्हा अनेकांचे डोळे पाणवलेले असतात. आम्हाला 2-2 दिवसांनी फोन येतात, महाराज आज एकदम सुनं वाटतंय, आज संध्याकाळी 4 वाजता जो सवय झाली आम्हाला, 5 वाजता कथेला जायची, 4ला सवय, आज काहीच नाहीये. अशा अनेकांचे जेव्हा फोन येतात ना, मग तेव्हा लक्षात, मग आम्ही विचारतो, मग तुम्ही काय केलं? काय नाही महाराज, तुम्ही जे स्तोत्र होतं तेच आज आम्ही 4 वाजता म्हणायला सुरुवात केली. काय म्हणतात, आम्ही रोज रेकॉर्ड केली तुमची भजनं, तीच ऐकत असतो. या आपल्या धकाधकीच्या जीवनात, दुःखाने भरलेल्या जीवनात, प्रॉब्लेम्सने असलेल्या जीवनात की 3 तास रिलीफ देतात, ही खूप मोठी संस्मरणीय कथा. ही सगळ्याच कथा संस्मरणीय असतात. जशी की आत्ताची आपली नाशिकची कथा चालू आहे. कथेचं ठिकाण वेगळं होतं, म्हणजे मंडप सुद्धा समोर तयार आहे, पण तिथे अजिबात कथा झाली नाही. दिवसभर ऊन कडकडे असं, बरोबर संध्याकाळी 5-5:30ला पाऊस येतो की सगळी कथा इथे घ्यावी लागते. हाही स्मरणातला विषय की काही संबंध नसलेला तुमचा त्या घरामध्ये ती कथा येते काय. लोकांना कथा मागून मिळत नसते की आमच्याकडे करायची, पण ती अवस्था निर्माण होत नाही. काही वेळा अनुकूल वातावरण तयार होत नाही, सगळं तयार असतं, आर्थिक मुद्दा तयार, पण काही ना काही अडचणी येतात, त्या कथा होत नाहीत. म्हणजे आम्ही असं पाहिलं वर्षानुवर्ष कथा होत नाही, पण तुमच्याकडे ती कथा येणं हा एक खूप मोठा योगायोग आहे. हा संस्मरणीय अनुभव नाही तर काय. नाही, याला अगदी तुम्ही म्हणाल तसं दैवी चमत्कारच म्हणावं लागेल. म्हणजे अगदी आपण कसलं नियोजन नसताना अचानकपणे आपल्याच घरात इतका मोठा कार्यक्रम व्हावा, तर हे नक्की परमेश्वराचीच कृपा. अगदी तुम्ही बोलतात ती 100% खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही या कथेमुळे बघा, तुमचं सगळं घर या कथेशी 8 दिवस पूर्ण बांधलं गेलं. हेच की कथेचे अनुभव खूप मोठे असतात. एखाद्या श्रोत्याने तुमच्या कीर्तनानंतर त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल केल्याचा अनुभव घेत राहिला. तसा एक अनुभव म्हणजे एक पूर्ण अनुभव सांगतो तुम्हाला. आमची शुकताल म्हणून ठिकाणी, जिथे शुकदेवांनी राजा परीक्षिताला कथा सांगितली, श्रीमद भागवत कथा, त्या ठिकाणी आमच्याबरोबर एक सद्गुरुस्थ आले होते. पूर्णपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणारा माणूस. देव मानणं न मानणं हाच विषय, पण आम्ही त्याला फोर्स केला. आमच्या ओळखीतले चांगले नात्यातलेच त्यांना फोर्स केला की चला एक 7 दिवस एक ज्या म्हणता चला ट्रिप म्हणतो, जरा पैसे आहेत तुमच्याकडे काय, चला जाऊया बघून. त्या एक जनरल, तुम्हाला म्हणून सांगतो, जनरल टाइमपास म्हणून आली खऱ्या अर्थाने. त्यांच्या यशात एक रिलीफ 7 दिवस म्हणून आले. पहिल्या दिवशी त्यांनी कथा ऐकली, काय ठीक वाटलं, ओके. पण गंमत सांगतो तुम्हाला, 2-3 दिवसापासून त्या माणसामध्ये बदल कसा घडत गेला. 3ऱ्या दिवशी आम्ही पाहिलं तर तो जे वटवृक्ष आहे, ज्या वटवृक्षाखाली बसून शुकदेवाली कथा जाईल, त्या वटवृक्षाखाली ते जवळजवळ 1.5-2 तास शांत बसले होते, डोळे लावून. आपण त्याला ध्यान म्हणत, त्याने मी डोळे मिटून बसलो होतो. ठीक आहे, काय अर्थ नाही. 5व्या-6व्या दिवशी संध्याकाळी ते आपण गंगा मातेवरती गेले, गंगा मातेच्या किनारी, तिथे शांत बसून राहिले. तिथल्या मुलांच्या घरी ते गेले. आम्ही जिथे राहत होतो तिथलं सगळं वातावरण त्यांनी पाहिलं. की त्या संस्थांना त्यांनी स्वतःच्या खिशातनं 15,000ची देणगी दिली. आणि रोज कथेला आल्यावरती आम्ही कथेमध्ये झाकी करत असतो. तिथल्याच माणसाला कोणीतरी वसुदेव करा, लहान मुलाला कृष्ण करा. तर आम्ही विचारत होतो की कोण वसुदेव होणार का, कोण तर यांनी हात वर केला की मी वसुदेव होईल, मी कृष्णाला डोक्यावर गेले. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा देवाला न मानणारा माणूस. ते म्हणाले मी नाटक म्हणून करणार. नाटक म्हणून का केलं, पण त्यांनी 2 तास त्याची ती पूर्ण वेशभूषा घेऊन वसुदेव केला, कृष्णाला घेऊन आले. त्या लहान मुलाला त्यांनीच कपडे दिले. हा केवढा मोठा बदल झाला त्याच्यामध्ये की काय वेळे. ते योगी अरविंदांचं एक वाक्य आहे, द स्पिरिच्युअल लाईफ इज अ ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इन टू डिवाइन. तुमचा तो डिवाईनचा जो प्रवास आहे ना, ते स्पिरिच्युअल लाईफ करून देत असतं. त्या पद्धतीनं आमच्या आयुष्यातला ती व्यक्ती आमच्या जवळची आहे. आम्ही त्यांना पाहिलं होतं आधीचे ते, आणि कथा श्रवण केल्यानंतरचे ते, केवढा फरक झाला वृत्तीमधला. हा खूप मोठा गुण आहे त्यांचा, आणि कथेचाच तो महत्वाचा मूळपण आहे, आणि ती तुमच्यात बदल घडवून आणते पूर्णपणे. एक सिगरेट पिणारे काका होते, त्यांनी सोडली सिगरेट 7 दिवस. त्यांची बायको आम्हाला म्हणली, अहो आम्ही त्यांना किती वेळा सांगितलं सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही, सोडली. आणि आमचा नवरा म्हणून एका जागी बसत नाही, कथा वगैरे तर सोडून द्या, पण कथा आवर्जून आज काय ऐकायला थांबले 7 दिवस. कथेमध्ये नाचले. आमचा जवळ घरातनं मांडल्यानून कधी उठत नाही जागेवरून, पण ते कथेमध्ये येऊन नाचले. हे काही ना काहीतरी ती कथा देऊन जाते प्रत्येकाला, आणि तो मग त्याच्याशी रंगून जातो त्या कथेमध्ये.
एक थोडा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या क्षेत्रातला आहे. येत्या काळात तुमचं कोणतं कार्य अधिक महत्त्वाचं ठरणार आहे? कीर्तन प्रवचन या खूप प्रवाही कला आहे. येणाऱ्या काळानुसार सर्व गोष्टींचा विचार करत परिस्थितीनुरूप व्यक्तिसापेक्ष वृत्तीसापेक्ष बदल घडवणाऱ्या ह्या 2 गोष्टी आहेत. जसं बुवा आत्ता म्हणाले की आम्हाला कथांमधनं किंवा कीर्तनांमधनं खूप वेगळे वेगळे अनुभव येतात आणि ह्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासाठी ही एक गोष्ट आहे की साधारण एक 40 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की कीर्तन प्रवचन कथा हे सर्व कोणी ऐकायचं, तर रिटायरमेंट नंतर निवांत वेळ असलेल्या माणसांनी हे ऐकायचं. तरुण मुलांसाठी ही गोष्टच नाहीये, शाळकरी मुलं तर लांबच नाही. पण गेल्या 20 वर्षांत म्हणजे जसं आम्ही 2 जण कीर्तन जुगलबंदी करायला लागलो तसं आवर्जून सांगेन हा प्रसंग मी की आम्ही पहिला थिएटर शो पुण्यात केला. रंगमंदिरामध्ये कीर्तन करणारी पहिली जोडी ही आमचीच आहे आणि ती सुद्धा आम्ही जुगलबंदीच केली. साधारणपणे 1,500 माणसं बालगंधर्व प्रसिद्ध रंग हे आहे थिएटर आहे पुण्यातलं. त्या बालगंधर्व रंगमंदिरात साधारण 1200 ते 1300 लोक बसतात, एवढ्या खुर्च्या आहेत. पण त्यावेळेला त्या रंगमंदिरामध्ये बरोबर दुप्पट माणसं बसली, इतकी बसली की 30व्या मिनिटाला रंगमंदिराचे AC फुटले कारण लोड आला. पण एवढ्या सगळ्या गर्दीत माणसं कोण होती? जर 100% असा रेशो धरला तर त्यातली जवळजवळ 40-45% लोक तरुण होती की जाऊया बघूया ना हे काय करतात. कारण आम्ही तेव्हा कॉलेजमध्येच होतो. कॉलेजमधलीच मुलं कीर्तनात जुगलबंदी करतात. कीर्तनाच्या पठडीप्रमाणे मी नऊवारी साडी नथ असं सगळं घालून उभी आहे, बुवा धोतर आणि बाराबंदी घालून उभे, पगडी घालून उभे. काय करतात हे 3 तास? आणि लोकांना तिकीट देऊन विनामूल्य का होईना पण पासेस होते. आणि तेव्हापासून जो आमचा जुगलबंदीचा प्रवास सुरू झाला, त्या सगळ्या प्रवासात प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिलं तर कॉलेजमधली मुलं ही कीर्तनाला आवर्जून येणारी आहेत. याचं जेव्हा आम्ही पेपरमध्ये सगळीकडे प्रसिद्धी झाली आमची, त्या प्रसिद्धीनंतर आम्ही कित्येक ठिकाणी गेलो जिथे कॉलेजेसमध्येच आम्हाला जास्त बोलावलं. अमरावती विद्यापीठात आम्हाला बोलावलं, तिथे असलेल्या कित्येक तरुण मुलांच्या समोर आम्ही जुगलबंद्या केल्या. एके ठिकाणी तर मुंबईला आम्ही गेलो, त्या मुलाची मुंज होती, तो 8च वर्षाचा मुलगा होता, पण त्याच्या आई वडिलांनी आमच्या जुगलबंदीचं कौतुक ऐकलं होतं म्हणून आम्हाला बोलावलं. मग त्यांनी आम्हाला विषय काय द्यावा की आमच्या मुलाची मुंज आहे, तुम्ही असं काहीतरी तुमच्या कीर्तनातनं सांगाल का की ज्यामुळे आमचा मुलगा कीर्तनाकडे वळेल, घरामध्ये असलेल्या धार्मिक परंपरांना स्वीकारायला का तयार नाही. हे आमच्या पुढे चॅलेंज होते. पण आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं का? कारण आम्हाला जर पुढची पिढी घडवणं आमचं दायित्व असेल तर आम्हाला या लहान वयाच्या मुलापासूनही सुरुवात करायला लागेल. मग त्या दृष्टीने आम्ही कथानकं शोधली, पूर्वरंगाचे विषय शोधले. अनेक युवक आम्हाला जेव्हा आता मी ऐतिहासिक चरित्र प्रामुख्याने सांगते कारण आपल्या पठडीची तीच पद्धत आहे. माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो बहुतांशी असाच आहे कॉलेजमधला, की आजही जो येऊन मला सांगतो की ताई तुम्ही जेवढा खोल इतिहास सांगता तेवढा पुस्तकांमधनं वाचून आम्ही नाही अभ्यास करू शकत, तुम्ही कसं काय एवढं पाठ केलं. आणि मग अशा वेळेला त्याला हे सांगावं लागतं की अरे हे 1-2 दिवसाचं वाचन नाहीये बाळा, त्याच्याकरता आयुष्यातली 15 वर्ष घालवावी लागतात. प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळ्या व्यक्तीनं केलेलं व्यक्तिचित्रण वाचावं लागतं. हातात मोबाईल घेतलेला मुलगा जेव्हा की पुस्तकं घ्यायला दुकानात जातो ना, तेव्हा ते माझ्या कीर्तनाचं यश आहे. कित्येक मुलं अशी आहेत की जी आजही, आपण एवढे टेक्नोसॉई झालोय, कितीतरी युट्यूब चॅनल्स आज चालू आहेत. कदाचित ही आमची मुलाखत उद्या ऐकल्यानंतर तुम्हालाही असे फोन येतील की का आम्हाला यांना भेटता येईल का, आम्हाला यांची कार्यक्रम ठेवता येतील का, यांची वेगवेगळ्या विषयावरची कीर्तन आम्हाला कुठे ऐकायला मिळते. युट्यूबवरती आज सगळं आपल्याला उपलब्ध आहे. असं असताना सुद्धा ऐतिहासिक चरित्रातला एखादा भाग ऐकायला आज आमच्या पुढे तेच युट्यूब सहज वापरणारी तरुण मुलं येऊन बसतात. आणि हेच आमच्या पुढच्या आयुष्याचं दायित्व आहे की त्या मुलांनी फक्त एवढंच सीमित राहू नये. जसं बुवा म्हणले की संतांची वाङ्मय गाथा आमच्याकडे असली पाहिजे, तसंच खरा हा विषय थोडा कटू आहे पण आता निघालाय म्हणून बोलते की साधारणपणाने 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्यानंतरची 70 वर्ष आमच्या पुढे असाच इतिहास आला जो
त्या राजकीय कारकिर्दीला पोषक ठरणारा हवा असाच होता. मधल्या 10 वर्षात काही बदल झाले. आपल्या पुढे चित्रपटाच्या माध्यमातून किंवा जी पुस्तकं पब्लिकेशन बंद हो कुठेतरी अडगळीत पडली होती ती पुन्हा एकदा बाहेर आली आहेत, ती पुन्हा छापली जात आहेत. त्याचा अभ्यास करत चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपुढे ते पोचवलं जात आहे. हे सगळं करत असताना एक कीर्तनकार म्हणून आमची जबाबदारी वाढली आहे. कारण चित्रपटाला कुठेतरी एक रंजित इतिहास दाखवायची परंपरा आहे. ती दाखवल्याशिवाय बॉक्स ऑफिसवर तो मोठा होत नाही. असं असताना त्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय, तुम्ही चांगली कुठे लावायची, हे तरुण पिढीला सांगणं ही आमची जबाबदारी आहे. मध्यंतरी तो कुठला रामायणावरचा चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी AI वगैरे सगळं वापरलं गेलं. आमचा राम खरंच असा होता का, हा प्रश्न आमच्या मुलांना पडला पाहिजे. याच्याकरता आम्ही कीर्तनातनं त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. आम्हाला कोणीच वर्ज्य असता कामा नाही. जेवढं आम्हाला ज्ञानेश्वर तुकाराम श्रेष्ठ वाटतात तेवढेच आम्हाला गाडगे महाराजही श्रेष्ठच वाटले पाहिजे. कारण आमच्याकडे असलेल्या 12 फगड जातींनीच आमचा समाज उभा राहतो आणि आमच्या समाजाचं मोठेपण सगळ्या जगापुढे सिद्ध करतो. ते सांगण्याची जबाबदारी कीर्तनकाराचीच आहे. कारण मी मगाशी तुम्हाला म्हणलं तसं की तो एक कॉन्सिलर आहे, तसाच त्याच्याकडे कुठलंही समाज माध्यम सहज स्वीकारता यावं अशी कधीही न तुटणारी न संपणारी पत्रकारितेची सुद्धा पदवी आहे, ज्याला कोणीच थांबवू नाही शकत. आणि ह्या सगळ्याचा विचार करत जर आमची जबाबदारी तुम्ही मला विचारली तर की अशीच आहे की कीर्तन कायम हजारांनी करायचं असं म्हणणाऱ्या तरुण मुलांना आज आम्हाला संस्कार श्रम करता यावं. याचं करता मनाच्या श्लोकापासून का होईना आपण सुरुवात करूया. हळूहळू हळूहळू आपल्या सगळ्या संस्कृतीची ओळख करून देताना त्याला गीता म्हणजे काय हे खोल द्या. त्याला संतांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनांचे अर्थ सुसंगत लावता येतील का ह्याच्यासाठी आपण मदत करूया. छोटी छोटी पुस्तकं त्याच्याकडे देऊन त्याला वाचता येतंय का ह्याचा प्रयत्न करूया. कारण आज कुठेतरी हे कालबाह्य व्हायला लागलंय का अशी भीती आहे आपल्याला. आमच्या घरात ही मुलं पुस्तकं वाचण्यापेक्षा मोबाईलवरती आणि आमच्या स्मार्ट टीव्हीवरती नेटफ्लिक्स लावून वेब सिरीज बघायला लागतात. हा आमच्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा ऱ्हास आहे जो थांबवण्याची जबाबदारी आमचीच आहे. म्हणून मध्यंतरी आमच्या नातेवाईकांच्यावर असं घडलं की छावा चित्रपट आला तर त्या दोन्ही मुलींच्या आई वडिलांनी आम्हाला दोघांना एकत्र विचारलं का हो दाखवू का छावा चित्रपट. मी तर सरळ म्हणलं हो दाखव. का दाखवत नाही म्हणे शेवटच्या 40 मिनिटांचं जे दृश्य चित्रण आहे ते आमच्या मुलींना सहन होईल का. आम्ही दोघं एक पटकन म्हणलं एकच वाक्य, नाही सहन झालंच पाहिजे. आमच्याकडे मिळालेलं स्वातंत्र्य, टिकलेले संस्कार आणि जगामध्ये असलेली भारताची वंदनीयता ही टिकावी ह्याच्याकरता आमच्या मागच्या पिढीने आपलं रक्तही सांडलंय. हे आमच्या पिढीला कळू द्यावं. हे कळलंच नाही तर आमच्या पिढीला काय, उद्या जगाची दारं उघडी आहे, जातील मग निघून. आणि ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाकरता गेलेली घरातली तरुण पिढी पुन्हा स्वतःच्या घराकडे किंवा स्वतःच्या देवधर्माकडे उलटी फिरून येत नाही. आम्हाला कित्येकांनी प्रश्न विचारले, कशाला एवढे हुशार आहात, एका नजरेत पुस्तक वाचता सगळं पाठ होतं, पुन्हा वाचावं लागत नाही, देवानी एवढी बुद्धी दिली, काय कीर्तन करता. लाखो रुपयाची नोकरी मिळाली असती ना, मिळाली असती. ते पैसे उचलून त्याच्या अनेक ठिकाणी गुंतवणुकी करत आज आम्ही धनवान झालो असतो. पण मला कायम असं वाटतं की माणसाची श्रीमंती ही पैशाने मोजली जाते जी कधीतरी संपणार आहे. पण त्याचं ऐश्वर्य मोजलं जातं ना ते त्याच्या उत्तम संस्काराने आणि आचरणात. जे आचरण आम्हाला करता येतंय आणि ते करत असताना आम्ही जगाला ते आमच्या कीर्तनातनं सांगू शकतोय, ह्याच्यापेक्षा वेगळं काय आनंद किंवा समाधान असू शकतं. मी बुवा असं म्हणाले की खूप लोकांनी स्वतःचं व्यसनही सोडलं. खरं सांगू का, आम्हाला रक्ताचे नातेवाईक खूप कमी आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा या कीर्तनामुळे, या कथांमुळे, या कलेमुळे जोडली जाणारी आहे आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी आज कितीतरी कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे आम्ही गेलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो आणि आम्हाला मुलामुलीसारखं वागवणार आहे. ही श्रीमंती किंवा हे ऐश्वर्य कोणाला मिळेल. कुठेतरी हा विचार झाला पाहिजे. समाजाभिमुख, लोकाभिमुख करणारी आपली संस्कृती आहे. कारण मुळात भारत हा असा एकच देश आहे ज्या देशामध्ये आलेल्या प्रत्येकाला तो आहे तसं स्वीकारलं जातं आणि कालांतराने त्याला आपल्या संस्कृतीतल्या, पुराणातल्या
सगळ्या गोष्टींमधल्या चांगल्या गोष्टी त्याच्यावरती आपण संस्कारिक करत जातो. बुवा कायम कीर्तनात किंवा कथेत हे वाक्य सांगतात की आपली संस्कृती ही संक्रांतीची नाहीये, ती संक्रमणाची. जे चांगलं आहे ना ते समोरच्याकडनं कसं करवून घ्यायचं हे फक्त भारतीय असलेल्याच माणसाला जमत, कुठल्याही बाकीच्यांना जमत नाही. आणि अशा देशाचे आपण बाईप असताना, कीर्तनासारखी गोष्ट आपण करत असताना आमचं दायित्व खरंच खूप मोठं आहे. आज खूप मुलं माझ्याकडे कीर्तन शिकायला येतात किंवा नुसते प्रश्न विचारतात फोन करून, ह्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. मुळात कुठलीही कीर्तनातली व्यक्तिमत्व उभी करताना किंवा विषय मांडताना अभ्यासूपणा जो आहे ह्याच्याकरता या सगळ्या ग्रंथांचा विचार करत वाचन संस्कृती पुन्हा नव्याने उदयाला यायला लागली आहे. त्याचं पायीक व्हायला या प्रत्येकाला आम्ही भाग पाडतो. तुला प्रश्न पडलाय ना, तुझं उत्तर तू शोध, याच्यासाठी ही 4 पुस्तकं वाच. अहो तो वाचतो. आमची पिढी काहीच करत नाही असं म्हणण्यापेक्षा की करेल याच्याकरता आम्ही देखील करायला पाहिजे की नाही, आणि ते आम्ही दोघं खूप आनंदाने करतो. त्यामुळे आज मागे वळून बघताना कुठेही आम्हाला पश्चातापही होत नाही आणि अनुतापही होत नाही की काय मिळवलं आयुष्यात आपण. खरं सांगू का, माझ्याच वयाच्या माझ्याच मित्रमैत्रिणींपेक्षाही आज माझी जोडी भरपूर भरली आहे. कुठल्याही रक्ताच्या व्यवहाराच्या नात्यापेक्षाही खूप चांगली नाती मला मिळाली आहे. खूप चांगली माणसं आमच्या आयुष्यात आल्यामुळे, विद्वान माणसं आमच्या आयुष्यात आल्यामुळे आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे द्वंद्व कधी आमचं झालंच नाही. जे योग्य आहे ते आपसूक आम्ही स्वीकारत गेलो आणि पुढे जात गेलो. कदाचित नसेल आमचा 3 मजल्यांचा बंगला किंवा नसतील घरात 4 गाड्या, आम्ही आमच्या 2 पायांवरच चालत जातो. पण खरं सांगू, आमच्या कलीने आम्हाला इतकं मोठं केलंय की जग विचारही करणार नाही अशा गाड्या दारात उभ्या राहतात आणि म्हणतात, चला बाई, चला ताई, चला बुवा, तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे. अर्थात हे एक व्रत आहे, त्यामुळे उतणार नाही, माकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत पुढे जायचंय आणि 1000 लोकांना एकत्र घेऊन जायचंय. समर्थांचं एक वाक्य आहे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा. हे जे वाढवण्याचं, हे वर्धिष्णू होण्याचं जे वरदान आहे ना, ते या कीर्तन कलेनं आम्हाला दिलंय. आमच्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाला हाताला दोन्ही वर्धिष्णू कसं करता येईल ह्याचा विचार आम्ही कायम करत असतो. मग तिथे वयाचा कुठेही त्रास नाहीये. 5 वर्षाची मुलगी आली तरी, 50 वर्षाची व्यक्ती आली तरी, आम्हाला सगळ्या वयोगटातले मित्र आहेत. वय वर्ष 5 ते वय वर्ष 95, आणि त्या प्रत्येकाला आपण चांगले आहोत म्हणून आवडतोय आणि आपण चांगले आहोत कारण आपण चांगल्या क्षेत्रात आहोत. या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि हे पुढच्या पिढीकडे जे आनंदाने स्वीकारतील ना, त्यांना आनंदाने हातचं काहीही राखून न ठेवता द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत, व्रतस्थ आहोत. आम्हाला हे नक्की करायचं, हे मात्र खरं. आम्ही 8-8 दिवस काही ठिकाणी घरी बरेचदा राहत होतो. घरातच व्यवस्था असते. त्या घरातल्या पहिल्या 2ऱ्या दिवसापासून आम्ही त्या घरात घेऊन जातो. यात क्रेडिट त्या घरातल्या लोकांचं जास्त असतं की त्यांच्या घरातल्या लहान मुलापासून मुलीपासून सगळ्यांना सांगून ठेवलं असं, महाराज येणार आहेत बरं, बुवा येणार आहेत बरं. मग तिच्या मनात ते निश्चय नाही, महाराज म्हणजे कोण, बुवा म्हणजे कोण, तिला असं वाटतं कोणी वेगळेच की काय. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशीच खेळत राहतो, तिच्याशी गप्पा मारतो, तिच्यात बातुगलीमध्ये पण रमतो, त्याचबरोबर त्याच्या आजोबांशी सुद्धा आम्ही अध्यात्मातल्या गप्पा मारतो, त्यांच्या सुनेशी आज फोडणी कशी घालायची असे गप्पा मारतो. हे जे एकत्र येणे ना, ही जी अटॅचमेंट राहते ना, तर मानसी म्हटलं त्याप्रमाणे खरं आहे की नाही आमचे नाते यामुळे होऊ शकत नाही. ते त्यांच्या बंधनात राहतात, व्यवधानात राहतात. पण आम्हालाही तुमच्यासारखीचे इतके नातेवाईक मिळतात की आज नाशिकमध्ये आलो, धुळ्यात गेलो, एक हात मारली, काही अडचण आली, 4 माणसं उभी राहू शकतात. किंबहुना आम्ही घरात त्या घरातून निघतो 8-8 दिवसात, तेव्हा आम्हाला लोक म्हणतात, बुवा आता नाशिकमध्ये आले ती दुसरीकडे कुठे जायचं नाही, हे आपल्याच घरी राहायचं, किती दिवस यार तुम्ही राहा. हे आपले नाते सुद्धा म्हणत नाही की इकडे आले की इथेच राहायला यायचं. ही जी नाती आहेत ती जोडलेली माणसं आहेत ना, किंबहुना जोडलेली म्हणण्यापेक्षा ही जडलेली माणसं आहेत ना, ही खूप उपयोगी पडत असतात. आणि आम्हाला आमच्या कीर्तनाने हे दिलं. आणि मी या माध्यमातून तुमच्या इथून पुढचे जे येणारे कीर्तन, आता मानसी स्वतः ऑनलाईन पद्धतीनं कीर्तन वर्ग घेतात. मला सांगायला आनंद वाटतो, अमेरिका, जर्मनपासून विद्यार्थी तिच्याकडे कीर्तनचे, आत्ता जवळजवळ 22 विद्यार्थी तिच्याकडे कीर्तन शिकतात. वय वर्ष 8 ते वय वर्ष 80. कीर्तन शिकणं आणि त्याचं म्हणजे प्रोफेशनल केलं पाहिजे असं ते. आज मुद्दा असा आहे की मी हे कीर्तन शिकल्यामुळे आज उभं राहून बोलू शकतो. आज समाधीतपणा अनेकांमध्ये नाहीये, बुजरेपणा येतो की एखाद्याला सुद्धा नाव विचारलं की तो पटकन नाव सांगत नाही लहान मुलगा.
त्याला सांगा भाऊ जरा तू काहीतरी धडा वाचून नको भाऊ, एखादा बोल भाऊ, तुकाराम महाराज किंवा काय कुठल्याही संताविषयी किंवा राष्ट्रपुरुषाविषयी तू नाही बोलू शकत. कीर्तनामुळे तो एक धाडस येतच, चार चौघांमध्ये बोलायचं कसं. म्हणून आम्ही काय विचारतो, कीर्तन तुम्ही प्रोफेशन म्हणून केलं पाहिजे, आनंदच आहे. नाही जरी केलं ना तर त्या कीर्तनाचा उपयोग तुमच्या आयुष्यात तुम्ही चार चौघात उभे राहून बोलू शकता. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता, इंटरव्ह्यू म्हणजे काय असतो, तो तुमचा जो इंटरव्ह्यू पॅनल असतो तो येतापासून तुमचं ऑब्झर्वेशन करतो, तो तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या प्रश्न विचारण्याच्या उत्तराचं तो शब्दफेक कशी आहे, तुमचा ॲप्रोच कसा आहे हे पहिलं विचारलं, तर मग तो प्रश्नाने काय उत्तर दिले हे नंतरचा प्रश्न. कीर्तन तुम्हाला ॲप्रोच शिकवतं, समाजामध्ये तू कनेक्ट कसं व्हायचं, बोलायचं कसं. आणि हा माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्याला सगळ्यांशी बोलूनच वागूनच राहावं लागतं. त्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी कशी भाषा वापरायची. लहान मुलाशी मी तिच्या आजोबाच्या वयाशी बोलणार नाही, कारण उद्याचा माझा श्रोता तो आहे, 2030-35चा श्रोता माझा तो आहे. मग त्यानं माझ्याशी कनेक्ट कसं ठेवतोय, मग त्याला त्याच्याशीच बोलायचं आहे, त्याच्याशी त्यालाही मी माझा आपलासच वाटलो पाहिजे. उद्या त्या आजोबांनी घरामध्ये ती परंपरा निर्माण केली की आपल्या गावातला आलेला एखादा महाराज कीर्तनकार आपल्या घरी आणणं, त्याचं सेवा घडणं. सेवा म्हणजे काय, बाकी काही नसतो, ते आपल्या घरातल्यासारखंच तो जेवतो सगळं. ती त्याची इच्छा काय असते की हे व्रत माझ्या मुलाने पण चालू ठेवावं, मी गेल्यावरती या भागात आलेला कीर्तनकार आपल्या घरी आला पाहिजे. आज आमच्याकडे तुम्हाला सांगतो अशी कित्येक कुटुंब आहेत, आम्ही 22-22, 23-23 वर्ष त्या घरात राहिले, कीर्तनाला गेलो, 8-8 दिवस राहतो. आम्ही त्यांच्या घरातले सुन जातो, त्यांच्या लेकाबांच्या तिन्नात लग्नाला डोळा जेवढापर्यंत आम्हाला सगळे बोलवतात, घरातलाच माणूस. आमचेही सल्ले घेतले जातात किंवा महाराज असं असं करायचे, काय करूया आपण, तसं त्यांच्या घरातल्या एखाद्याचा सल्ला घेतात. आता आम्ही त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असतो, पण ती एक आपुलकी निर्माण होते आणि कीर्तनामुळे. म्हणून मी हे कुठे होलं की मला बोलण्याचं धाडस आलं. कुठलाही विषय मी अभ्यास करून मांडू शकतो, अभ्यास केल्यानंतर त्याच्यातलं काय मांडायचं याचा विचार होतो. हे जे येतं ना ते कीर्तनातून येतं. म्हणून मी आपल्या या सुंदर पॉडकास्टच्या निमित्ताने लोकांना सांगली की आपल्या घरातली जी टॉकेटिव्ह मुलं आहे, जे लहानपणी खूप टॉकेटिव्ह असतात, पण नंतर ते त्यांच्यातला टॉकेटिव्हनेस कमी होत होतो, तो टॉकेटिव्हनेस वाढवा आणि त्यांना कीर्तन शिकवा. पुन्हा मी सांगितलं, त्यांनी व्यावहारिक पातळीवरती कीर्तन केलंच पाहिजे असं नाही, केलं तो उत्तमही आहे हेही सांगतो तुम्हाला. लोकांना असं एक वाटतं व्यावहारिक पातळीवरती की अरे कीर्तनामध्ये काय पैसे मिळतात, असं काही नाही. तुम्ही जर तुमचा बंदा रुपया ठेवला तर आज आम्ही दोघेही जण आम्ही चांगल्या उच्च शिक्षण आणि ताई म्हटल्याप्रमाणे उच्च शिक्षण, चांगल्या नोकरी, पगार असलेली नोकरी होत्या आमच्या, पण ते सगळं सोडलं आणि आज आम्ही कीर्तनामध्ये आमचं काळजीही कमी पडलं नाही. आणि शेवट पुन्हा होता त्याच्यावरती सोपवलेलं असतं ना आपण. या कीर्तनामुळे आणखीन काय मिळतं आहे, त्याच्यात ॲडजस्टमेंट करायची सवय फार लागते. आता एखाद्या ठिकाणी मला राहायची असता माझ्या मनासारखी नसेल, ठीक आहे, नाही तो आयोजकाची विचारची त्याची कपॅसिटी नाही आहे ती. चल आपण आपल्या घरात तसंच राहतो की कुठे रोज आपण घरामध्ये व्यवस्थित 5 स्टार करत असतो, आपण आपलंच घर येते. हे कीर्तन शिकवतं तुम्हाला की तुमच्या म्हणून आम्ही सांगीन परत मी तेच सांगतोय की कीर्तन जास्तीत जास्त म्हणजे मला असं मी म्हणेन की आपल्या या स्वतःसाठी, यासाठी कीर्तन हे स्वतःसाठी आहे, आपण करूया. आणि या माध्यमातनं या एक 5 जरी कीर्तनकार मला नाशिकमध्ये मिळाले ना तरी आनंद आहे. या नाशिकला कीर्तनाची परंपरा खूप जुनी आहे, मोठी परंपरा आहे, त्याच्यातली वाढवणारी पुढे येणारी पिढी घडवायची. म्हणून या माध्यमातून मी आता मला अर्थात तुमचा प्रश्न कुठला आहे मला माहिती आहे की लक्षात आलाच थोडक्यात तुमचं की आता पुढच्या पिढीला तुम्ही काय उपदेश करणार. ॲक्च्युली तसे आम्ही उपदेश करण्याचे अजिबात मोठे नाही, पण मी सांगेन की आपल्या घरातल्या परंपरा जपणं ही आता आपली गरज आहे. निश्चित आपण आता केरळाच विशाखावर पिक्चर येतो, आपल्या हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, पण ते एखादा दुसऱ्या धर्माचा आपल्याला अभ्यास करतो की माझ्या 2 मुसलमान मित्र असे त्यांची भगवद्गीता तोडपाठ आहे, मला माहीत नसलेल्या गोष्टी तो मला सांगतो महाभारतातल्या. म्हणजे मी किती कमी पडतो या बाबतीत. किंबहुना एक माझा अथेन्समधला एक मित्र आहे, तो तिकडे राहून त्याने आपल्या भारतीय संस्कृतीवरती PhD केली आणि मला आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल काही माहिती नाही. हे जे प्रॉब्लेम आहे ना ते आपण या कीर्तनातनं सॉल्व्ह होतात. म्हणून मी असं म्हणेन की आमच्याच असं नाही, आपल्या गावात कुठेतरी कीर्तन असेल, प्रवचन असेल, तिथे आवर्जून जात जा. तो कीर्तनकार कुठेही 1.5 तासभर कुठल्याही वाईट गोष्टी सांगत नाही, कोण करा, मारी करा, चोऱ्या करायचं, तो सांगतो चांगलंच सांगतो. मग ते ऐकायसाठी आणि आम्ही कायम कथेत सांगतो, कीर्तनं सांगतो. आपल्याबरोबर लहान मुलं, आपली नातवंड, सुना, मुलं यांना आवर्जून कीर्तनाला घेऊन या, कारण त्यांनी ऐकणं खूप गरजेचं आहे. मी या दोघांचा
माध्यमातून या सांगेलच की आपल्या बाजूची कीर्तन परंपरा चांगलं ऐकणं हे कायम चालू ठेवूया. तेच आपल्या जीवनाला खूप उपयोगी आहे. आज आपण इथे बसलोय ते का, तर तुमच्याही लहानपणी तुम्ही काही असं चांगलं ऐकलं, आईवडिलांनी ऐकायची सवय लावू, तसं आपण आपल्या पुढच्या पिढीला ती सवय लावूया. मला खात्री आहे की या कथेला, या कीर्तनाला कधीही अवकळा येणार नाही, कारण अशी श्रोते आम्ही तयार करत राहू. कीर्तनकार बनण्याबरोबर श्रोतेही आम्ही तयार करत राहू. हे आजच्या या आमच्या चित्राचा आणि या कथेचांचं फलित असेल. मला हा एक प्रश्न विचारायला आवडेल की स्वतःसाठी या शीर्षकावर आधारित तुमचं स्वतःसाठी तर काय करता येतं जे तुमचं स्वतःचं अस्तित्व जपून ठेवतं? स्वतःसाठी बरंच काही करता येतं. म्हणजे तर कसं सांगू, पण साधारण या क्षेत्रात येऊन 26 वर्ष झाली. हेल्थ इज वेल्थ ही सुविचाराची जी काही ओळ आहे की आपण शाळेत असताना खूप चांगली पाठ केली आहे. 26 वर्ष वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या माणसांच्यात वेगवेगळे पदार्थ खात असताना, जगावेगळी ही कला सादर करताना आधी स्वतःला जपलं पाहिजे, तर आपण समाजाला काहीतरी चांगलं देऊ शकतो. याच्याकरता आधी स्वतःचा विचार तर या क्षेत्रात आल्यावर करावाच लागतो. हा पहिला स्वतः झाला. दुसरा स्वतः सामाजिक पातळीवरती मी लोकांना जे सांगतेय ते लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकावं आणि अगदी 100% नाही पण 10% तरी स्वतःच्या आयुष्यात माझ्या शब्दांचा परिणाम होऊन त्यांना आचरण करावं. याच्याकरता मी स्वतः आधी कुठेतरी अतिशय वैयक्तिक पातळीवरती काही बंधनं पाळून वागलंच पाहिजे. हा स्वतः समाजासाठी आहे. तिसरा स्वतः जो आहे तो या सगळ्या लोकांमधल्या तरुण पिढीसाठी आहे. तरुण पिढीपर्यंत असणारी अनेक प्रलोभनं असते, मग ती त्यांच्या काय म्हणूयात आपण, पेहरावासाठी असती, खाण्यापिण्यासाठी असती, त्यांना औत्सुक्य वाटेल अशा आपल्या संस्कृती किंवा संस्काराच्या बाहेरच्या अनेक गोष्टींसाठी असते की कदाचित ती निसरडी वाटे, त्याच्यावरनं पाय घसरल्यानंतर आयुष्य संपू शकतं, अशी एखादी गोष्ट असेल तर कुठेतरी एक समाजाचा घटक म्हणून माझ्या स्वतःकडून त्याच्यामध्ये असलेल्या स्वतःशी त्याला संवाद साधून या मार्गावरनं वेगळं काढता येतंय का, आणि त्या तरुण पिढीनं आम्ही ज्या गोष्टीचा वसा हातात धरलाय त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं, ह्याच्याकरता काही करता येतंय का. त्याच्याकरता असलेले कष्ट हे त्याच्यातल्या स्वतःसाठी आहेत, माझ्यातल्या स्वतःनं घेतले. चौथा स्वतः जो आहे तो स्वतः या तरुण पिढीच्या, या समाजाच्या आणि या सगळ्या व्यवहाराच्या पलीकडे अध्यात्माकडे असणाऱ्या स्वतःसाठी आहे. कारण मुळात कीर्तन ही भक्ती आहे. त्याच्याकडे कालानुरूप तुम्ही धर्म प्रचाराचं म्हणून, संस्कृती सदाचाराच्या संवर्धनाचं म्हणून, एक काउन्सिलिंग म्हणून अनेक दृष्टीनं पाहू शकता. कारण प्रत्येक गोष्टीला 100 नाही 1000 कंगोरे असतात. तुम्ही जेवढे कंगोरे अभ्यासात जाल तेवढी ती गोष्ट तुमची समृद्ध होत जाते आणि समोरच्याला जास्त पटत जाते. पण ह्या कीर्तनाचा एक महत्वाचा कंगोरा आहे आणि तो म्हणजे कीर्तन ही नवविधा भक्तींमधली द्वितीय भक्ती आहे. अध्यात्मातला स्वतः या कीर्तनासाठी बघायचा असेल तर तो असाच पाहिला पाहिजे की हे सगळं करत असताना माझं कुठेतरी स्वतःचं दायित्व एक उपासक म्हणून, साधक म्हणून असलं पाहिजे. नाही तर मी लोकांना कीर्तनात सांगते, कथेत सांगते, नाम घ्या, नाम घ्या, आणि मी स्वतः काहीच करत नसेल तर श्रद्धा ठेवा, कुठेतरी निष्ठा ठेवा, असं जगाला मी सांगतेय संत वचन पाठ करून. ती नुसती पोपटपंची नाही असली पाहिजे, तर ते माझंही आचरण असलं पाहिजे. अध्यात्माच्या दृष्टीने माझाही कुठेतरी विश्वास असला पाहिजे ना, या दृष्टीनं माझं आचरण होतंय का नाही. आणि मी जे जगाला सांगतेय ते कुठेतरी ग्रंथातले पाठ केलेले बोल नाही, तर माझी स्वतःची अनुभूती आहे. अशा पद्धतीनं कुठेतरी माझी वाटचाल उपासक म्हणून, मी साधक वगैरे तर म्हणणारच नाही, उपासकच. कारण भक्ती मार्गातला अतिशय लिंबू टिंबू असा असतो तो उपासक, की ज्याला स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण भक्ती करावीशी वाटते. अशा पायरीवरती मी कायम असावं आणि मी त्या दृष्टीनं असतील ते महत्वाचे जे काही असतील ते उपचार किंवा ती उपासना माझ्या हातनं घडावी. मी कुठल्या श्रेष्ठ पातळीवर गेली हे समाजाला किंवा ज्याची उपासना करतेय त्या माझ्या भगवंताला किंवा सद्गुरूला समजून घ्यावं आणि त्यांनी काय करायचं ते करावं.
असे हे 4 स्वतः फार महत्वाचे आहेत. एक स्वतःच्या व्यावहारिकतेसाठी आहे, एक समाजासाठी आहे, एक समाजातल्या तरुण पिढीसाठी आहे आणि एक माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा आहे. आणि हे सगळं करत असताना आपसूक या 4 स्वतःच्या चौकटीचं जे बंधन माझ्या भोवती पडतं ना, त्या बंधनाला मी कुठेतरी माझ्या पायातली त्रासदायक बेडी न समजता ती माझ्या आयुष्याची एक उत्तम विशाल अशी चौकट आहे असं समजून मला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. कारण पुन्हा विषय तोच की प्रलोभनं खूप आहेत. आज या कीर्तनाचा एका विशिष्ट लेवलवरती किंवा या कथनाचा या सगळ्या सप्ताहांचा विशिष्ट लेवलवरती जाऊन मी बाजार करू शकते. मला कोणी थांबवणार नाही. किंवा थांबवलं तर अगदी सरकार म्हणेल की 2 लाख रुपये मिळतात का 7 दिवसाचे, यातले 10% 16% टॅक्स म्हणून भरा. याच्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नाही. पण ज्या क्षणी माझ्या उपासनेचा, माझ्यावर असलेल्या समाजाच्या विश्वासाचा, तरुण पिढीचा कुठेतरी बाजार व्हायला लागतो तेव्हा माझंही खच्चीकरण व्हायला लागतं. याचं बंधन ही चौकट पाळून याचा कळसाध्याय साधायचा आहे. कारण कुठेतरी या सगळ्या गोष्टी माझ्या श्रद्धेवर आणि माझ्या विश्वासावर मला तोलून मापून बघाव्याच लागतात. आणि हे क्षेत्र असं आहे की जो कोणी मी म्हणत पुढे जातो ना, त्याला परमेश्वराची न दिसणारी काठी बरोबर पाठीत बसते. तुम्ही कितीही नाही म्हणा, नाही ऐकत्या वेळेस नाही तर नाही, तुमचा आवाज लागणारच नाही. मी गाणं गाते असं म्हणून मी जर काय म्हणू गर्वानी पुढे गेले तर त्या दिवशी माझं गाणं कुठेतरी सुरात चुकतं, तबल्यात चुकतं, मला शब्दच आठवत नाहीत, माझा आवाजच बसतो. आणि यापेक्षाही महाराज एवढं करून जा असं म्हणून जेव्हा मी स्टेजवर बसते तेव्हाही हा 4ही स्वतःची चौकट एकत्र येते आणि त्या गोष्टीचा कळसाध्याय एका क्षणात साधला जातो. ती आमची नेहमीची अनुभूती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून हे पुढे न्यायचं आहे, प्रयत्न करतोय, पाहूया. कारण शेवटी महाराजांचंच वाक्य आहे, यत्न कसू न करी मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरुचा मानावा राम सर्वथा करता. या न्यायानं वाटचाल चालू आहे. आणि असं आवर्जून वाटतं की कोणाकडेही नाही अशी गोष्ट जेव्हा परमेश्वर आपल्या पदरात बांधतो ना, तेव्हा त्या परमेश्वराच्या विश्वासाला खरं ठरवण्याची जबाबदारी ही आपली असते. मग त्याने कितीही परीक्षा घेऊ दे. नास्तिकतेकडे जाणाऱ्या जगात एक आस्तिक म्हणून उभं राहताना प्रचंड परीक्षा द्यायला लागणारच आहे. कारण हे प्रवाहाच्या विरुद्ध असलेलं पोहणं आहे, जिथे कुठलीही गोष्ट सहज सुलभ सोपी नाही. पण तरीही ती करण्याकरता देवानं मला निवडलंय ना, मग ती मी एक व्रतस्थ म्हणूनच केली पाहिजे. तटस्थपणाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे मला पाहता आलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्या परमेश्वरामधला आणि समाजावरला मध्यस्थ सुद्धा मला होता आलं पाहिजे. याकरता मला निवडलंय. ते निवडण्याचं काम परमेश्वरानं केलंय. आता बॉल माझ्या पोर्टात आहे. मी किती सोचोटीनं करते याला खूप किंमत आहे आणि तेवढं करण्याचा मात्र कायम प्रयत्न असेल. मला नाही वाटत बुवांचे विचार ह्याच्यापेक्षा काही वेगळे असतील. कारण जनरली समाज असं म्हणतो की एका क्षेत्रातले नवरा बायको फारसे प्रेमाने राहत नाही, पण आमच्या क्षेत्रातही आम्ही खूप प्रेमाने काम करतो आणि आमच्या वैवाहिक प्रपंचाच्या पातळीवरही आम्ही खूप सलोख्यानं आणि प्रेमानेच राहतो. हा महाराजांचा आशीर्वाद आहे, या कीर्तन कलेचा आशीर्वाद आहे. नुकतीच मी परवा करवीर क्षेत्री जाऊन आले. ज्यांच्याकडे बुवांनी कीर्तन शिकलं ते पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर, ज्यांनी कराडकर पठडीचा एक आयाम कीर्तन क्षेत्रात रचला आणि कालांतरानं त्यांनी करवीर पीठाचं शंकराचार्य पद विद्याशंकर भारती नावानं स्वीकारले. त्यांच्या मठामध्ये त्यांच्याच नावाने त्यांच्याच कृपेली तो पुरस्कार महिला कीर्तनकार म्हणून मला मिळाला. त्या मनोगतात मी जे वाक्य सांगितलं ते मी आत्ता पुन्हा सांगते तुम्हाला की महाराज कायम म्हणायचे, असं मला बुवाच सांगतात, महाराज कायम म्हणायचे बाकी आयुष्यात काही केलं नाही तरी चालेल, पण कीर्तन स्वीकारलंयस ना ते व्रतस्थ म्हणूनच कर, काही कमी पडणार नाही. आणि त्या गोष्टीची, त्या वाक्याची अनुभूती आज आम्ही दोघं अतिशय आनंदाने घेतो. भरभरून परमेश्वराने दिलाय, तो देत राहील, इतका देईल की आमची झोळी कमी पडेल. आणि खरंच हे अनुभव येतात. कारण नुकत्याच आलेल्या 2 वर्षाच्या कोरोनामध्ये आम्ही कित्येक घरं काहीच नाही म्हणून उद्ध्वस्त होताना पाहिली. आम्हाला 4 माणसांनी हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले, काय करणार आता, कीर्तन होत नाहीयेत. तेव्हा आम्ही पटकन म्हणायचो महाराज बसलेत ना घरात, ते बघतील ना. आणि खरंच आहे, उत्तम
ग्रंथ वाचण्याची, उपासनेची 4 गोष्टी बुवा जसं मगाशी म्हणले की आपल्या गरजा खरंच खूप कमी असतात, हे या क्षेत्राने आम्हाला खूप छान शिकवलं. याची सवय असल्यामुळे लॉकडाऊनचा 2-2.5 वर्षाचा काळ आमच्या स्वांत सुखाया आनंदाचा गेलाय. जी वाचली नाही ती पुस्तकं आम्ही वाचली, ज्या चर्चा आमच्या होऊ शकल्या नाही त्या सगळ्या पातळींवरच्या चर्चा आमच्या एकमेकांशी झाल्या. आमच्यातला एकमेकातला संवाद वाढला. आपण जसे 4 लोकांच्या घरांना आपलं म्हणतो तसं आपलंही घर कुठेतरी पुण्यात आहे आणि त्या भिंती आपल्या आहेत याची जाणीव होऊन आम्ही त्याचाही आनंद घेतला. आणि हे सगळं करताना त्या 2 वर्षात जो काही ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिलो लॉकडाऊन नंतर, ते उभं राहत असताना या 4 स्वतःची चतुसूत्री अखंडपणाने चालू राहील असाच अभ्यास करून उभे राहिलोय. अर्थात ही परमेश्वराची आणि महाराजांची कृपा आहे, त्यामुळे हे असंच चालू राहील. हे महाराजांनीच पाहावं, याच्यापेक्षा अजून काय सांग. खूपच सुंदर हे त्या छोट्याशा स्वतःसाठीचं इतकं छान एक्सप्लेनेशन, म्हणजे खूप अमेझिंग आहे. आता फक्त असं तुम्ही सगळी माहिती तर सांगितलीच आहे, म्हणजे ती खरंच खूपच अभ्यासपूर्ण आहे आणि नवीन पिढीला नक्कीच याचा काहीतरी फायदा होणार आहे. तर आता मी फक्त म्हणजे दोघांना विनंती केली की तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काय खास संदेश द्याल. म्हणजे आता हे प्रेक्षकांनी तर ऐकलंच आहे पूर्ण, आणि जाऊ का तुम्ही सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्याच आहे, तर मग फक्त आमच्या प्रेक्षकांसाठी असा काय खास संदेश द्याल तुम्ही. मी या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी, स्वतःसाठी या यूट्यूब चॅनलतर्फे मी असं नक्की सांगेन की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्या घरातल्या नातीला, आपल्या घरातल्या सुनेला, आपल्या घरातल्या मुलाला, मुलीला आपण पण एक कीर्तनाची बाजू शिकवावी का. जसं पेटी वाजवायला शिकल्यावरती भारी पेटी वाजवायला जा, हे जरी शिकवायचे मनात जरी आलं ना तरी आपल्या या मुलाखतीचं खऱ्या अर्थाने फलित असं मान. कीर्तन त्यांनी करावं, आनंद आहे न, मी तेच सांगेन की त्यांनी केलं उत्तम, नाही केलं तरी आपल्याकडे समाधिकपणा येण्यासाठी उपयोग असेल. आणि या यूट्यूब चॅनल जे तुम्ही स्वतःसाठी सुरू केलं, याचे प्रेक्षक वाढणं, सबस्क्रिप्शन वगैरे वगैरे हे सगळे नंतरचे विषय, पण अशा चांगल्या मुलाखती या माध्यमातून होत आहे, चांगले विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर आपली जबाबदारी आहे की आता या मुलाखती फॉरवर्ड करणं, लोकांना सांगणार की अरे स्वतःसाठी नावाचं चॅनल आहे, इथे तुम्ही सबस्क्राईब करा बरं, असे चांगले कार्यक्रम आहे. यासाठी आमचं हे जे योगदान आहे ना ते खूप मोलाचं ठरणार आहे. की त्या आज चांगलं लोकांकडे, आपल्याकडे एक मंत्र आहे की श्रुणुयाम देवा, ओम भद्रम कर्णेभिः श्रुणुयाम देवाः. कानाने चांगलंच ऐका, डोळ्याने चांगलंच बघा. हे जे काम तुम्ही या माध्यमातून करताय ना, हे अतिशय सुंदर काम आहे. आणि या माध्यमातून असे सुंदर श्रोते घडणं, तानसेन आणि कानसेन दोन्ही घडवणं, हे आज आपण केलेलं आहे. त्यामुळे या माध्यमातून आम्ही दोघेही असेच सांगू की अशा अनेक कथांना आवर्जून जवळपासच्या कथा, कीर्तन असतील त्यांना आपल्याबरोबर नातवंडांना घेऊन जा, पतवंडांना घेऊन जा, आपणच घेऊन जा. आणि आणखीन पुढची गोष्ट, कीर्तनकार हा कीर्तन जेव्हा एक कीर्तन असं नाही, आम्ही एक चळवळ म्हणून सुरू ठेवले की कुठलाही कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, त्याचं कीर्तन प्रवचन ऐकल्यावरती त्याला काहीतरी संभावना द्या. मी आम्हाला ते असं म्हणत नाही, का संभावना द्या, तर तो कीर्तनकार आपलं सर्वस्व अर्पण करून काम करत असतो. तो त्याच्या घरातले उत्सव, घरातले सणवार बाजूला ठेवून तुमच्याकडे येऊन कार्यक्रमाला आलेला असतो. मग त्याचं चरितार्थ त्याला जगवणं ही आता समाजाची जबाबदारी आहे. त्याच्यावर येणारे साथीदार तेही वाटेल ते कॉम्प्रोमाइज करून येत असतात. पूर्वीच्या काळीच मला आठवते, माझी आजी, आजोबा, वडील त्या एसटीमध्ये ती पेटी टाकायचा, तबला टाकायचा, त्या मरणाच्या एसटीतनं जायचं, उभं राहून 8-9 तासाचे उभे राहून प्रवास करायचे, परत 3 तास जाऊन कीर्तन करायचं. आज मी सांगितलं, माझ्या वारवडिलांनी किंवा या जुन्या कीर्तनकारांनी अशा पद्धतीनं कीर्तन जगवलं त्या काळी, त्यामुळे आज आम्ही विमानातनं फिरू शकतो. कीर्तनकार ही त्यांची गुन्हे आहे. मग कीर्तनकाराने जर तुमच्या घरातले उत्सव, तुमच्या घरातलं वातावरण जगवलंय ना, मग त्याला जगवणं ही जबाबदारी आपली. पूर्वी काय व्हायचं माहिती का, तांदूळ दिले, 10 किलो तांदूळ दिले, गहू दिले, त्याचं भागायचं. आता ते होत नाही. मग त्याला हा समाजाने काहीतरी मदत केली पाहिजे, समाजाने उभं राहायला पाहिजे. कारण कीर्तनाला राजाश्रय नाहीये, लोकाश्रय आहे. त्यामुळे समाजाने उभं राहायला पाहिजे. युट्यूबवरती एखाद्याचं कीर्तन आहे, आवडलं, आवर्जून त्याला संपर्क करा. तो कुठे राहतो विचारा, बाबा रे तुम्हाला काही मदत करायची इच्छा. मदत म्हणजे काही त्याला कमी पडल्या म्हणून मदत नाही, मला तुमच्या कीर्तनामुळे ज्ञानात भर पडली आणि त्या ज्ञानात भर पडल्यामुळे मला काहीतरी तुम्हाला देणं,
हे माझं दायित्व आहे. माझ्या जीवनात तुमच्या शब्दांमुळे काहीतरी नवीन वाट मिळाली, हे मला देणं दायित्व आहे. म्हणून मला तुम्हाला संभावना द्यायची इच्छा आहे. काय फारसे नसेल, 11 रुपये का होईना, 5 रुपये का होईना द्या, पण कोणाकडनं कधी फुकट ऐकू नये, त्याचा मोबदला द्या. कारण त्यांनी मागच्या ऐकण्याने माझ्या जीवनात काही ना काहीतरी एक बारीकसा कुठेतरी प्रकाशाचा किरण आलाय. मग त्याचं कृतज्ञता माझ्याकडनं व्यक्त झालं पाहिजे. म्हणून या माध्यमातून मी लोकांना असं सांगेन, ही जागरूकता आणण्यासाठी, की जवळपास कुठे कीर्तनकार असेल, जा कीर्तन. नाही जमलं, त्याला जिथे असेल त्याला ती संभावना द्या. पुन्हाच नाही, त्याला त्याची अपेक्षा नाही. तो कधी कुठलाही कीर्तनकार असं या माध्यमातून नक्कीच सांगणार नाही, हे मी सांगतो तुम्हाला. कारण त्याने ते व्रत म्हणूनच घेतलं. पण आम्ही हे मुद्दा म्हणून धाडस का बोलतो, की हे आज टिकलं पाहिजे. आणि मी पुन्हा पुढे जाऊन सांगेन, आपल्या घरातल्या लहान मुलांना सवय लावा, की कीर्तनकाराच्या हातात जाऊन दे, त्याला सवय लागू दे. सुदैवानी वडिलांच्या पुढे तुम्हाला सवय लागल्या, घरात आलेल्या माणसाला काही ना काहीतरी देणं, पण ते घरातल्या लहान मुलांना लागू दे. ही जबाबदारी, ही या माध्यमातून तुम्ही जो प्रश्न विचारला आपल्या श्रोत्यांना मी हे सांगेन, की आपल्या आजूबाजूचं कीर्तन आणि कीर्तनकार जगवा, ती खूप समाजाची गरज आहे. खूप सुंदर. आणि आपण आता आपल्या शेताकडे जात आहोत. मग एक शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. तर त्याच्यात आता तुम्ही एवढं सुंदर सांगितलं, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्यात तर समजा अध्यात्मात आता कसं असतं की काही लोकांना त्यात अध्यात्मात रस नसतो. पण असं आता आपण बघतोय की जसं पिढी काही गेली की अगदी म्हणजे नास्तिकच म्हणा तुम्ही, घरात भलेही आस्तिक असतील पण ते लोक नाही, पण तरीही काही अशी तरुण पिढी अजून पण आहे, किंवा काही घरामध्ये छोटे मुलं असतात की जे अध्यात्मात रस दाखवत आहे. तर मग तुम्ही अशा अध्यात्मात रस असलेल्या त्यांना वाचायला काय सांगाल किंवा ऐकायला काय सांगाल, म्हणजे असं काय सांगाल की जेणेकरून त्यांची ती गोडी कायम राहील? बरोबर. मी तर असं सांगेन की शक्यतो घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी, दासबोध असावा, एकनाथी भागवत असावं, यातलं काहीतरी वाच. पण याचबरोबर माझ्या घरात माझी जन्मठेप नावाचं पुस्तक असावं, लोकमान्य टिळकांचा गीतेवरचा हे आपलं गीतादस्य असावा, किंबहुना योगी अरविंदांचे एसे ऑन भगवद्गीता असावे, की ज्या अरविंदांनी अतिशय सोप्या इंग्लिशमध्ये भगवद्गीतेवरती प्रवचने केली. एसे ऑन भगवद्गीता आहे. किंबहुना एखादी मी असं म्हणजे मी आता स्वतः काही वेळा आचार्य रजनीश योग ओशोंची पुस्तकं असो, त्यांचं आवर्जून तत्वज्ञान वाचावं. जे ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा हे वाचावं, पण ही सुद्धा पुस्तकं वाचावी, की 6 सोनेरी पानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आपण असलं पाहिजे आपल्या घरामध्ये, ती कळलं पाहिजे. अशी या म्हटल्या त्याप्रमाणे तो रक्तरंजित इतिहास आहे ना, तो जो लपवला गेला कळलं पाहिजे. अरे आपण आज जे सुगामी जगतोय हे कळण्यासाठी ही ग्रंथच उपयोगी आहेत. त्यामुळे हे ग्रंथ दासबोध आज आध्यात्मिकता किंवा तत्वज्ञान प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगावं हे दासबोध शिकून जातं आपल्याला. म्हणजे मॅनेजमेंटचा संबंध विषय हा दासबोध आपल्याला शिकून जातं, की अक्षर कसं असावं, रोज सकाळी दिवसा माझी काहीतरी ते लिहावे, एरवी वाचित अखंडित राहावे, म्हणजे काहीतरी रोज लिहावं आणि तुमच्या बोटांना सवय राहते. आज मोबाईलमध्ये टाईपमध्ये ती सवय गेली आहे, सवय राहणार कशी? आज एखाद्या मुलाला 4 वाक्य लिहून सांगावं जमत नाही त्याला, ती सवय दासबोधाने सांगितली. असे ग्रंथ आपल्या घरात असावे. आणि मी तुम्हाला असं सांगेन परत माझ्याच माध्यमातून, आपल्या लेकराबाळांबरोबर ते वाचा, 1 तासभर अर्धा तास त्याच्याबरोबर द्या. अरे हे वाचलंच का तू, ते वाचलंच का तू, ते वाचलंच का तू, असे आवर्जून वाचा. काही उत्तम संतांवरच्या जीवनावरच्या कादंबऱ्या आहेत त्या आवर्जून आहे, की जेणेकरून ते तत्वज्ञान वृक्ष वाटायचं ना, अशी कादंबरी वाचचं. आणि हे सर्वसामान्य आपल्या घरातल्या 4 जण, नवरा बायको 2 मुलं आहेत ना, त्या मुलांना वाचायला सांगा. मोठ्यांदी वाच, मनात ती मोठ्यांदी वाच, म्हणजे त्यालाही मोठ्यांदी वाचायची सवय राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, रामायण ही पुस्तकं असावीत. त्याचबरोबर माझी जन्मटेप, 6 सुवर्ण पानं, असेही क्रांतिकारकांचे ग्रंथ आवर्जून घरात असले पाहिजेत. ते आपल्याला नक्की उपयोगी पडत असतात. आणि जर कोणी नवीन कीर्तनकार बनवू इच्छुक असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? त्याच्या घरातली जी पार्थिवनी आहे, कारण काय होतं, कीर्तनाच्या अंतर्गत खूप गोष्टी येतात. यांनी फक्त चांगलं वाचूनच कीर्तन केलं पाहिजे एवढं ते मर्यादित नाही. कीर्तनामध्ये संगीत आहे, स्वर, ताल, लय, शब्दांचं उच्चारण, सगळ्या दृष्टीने असलेलं आवश्यक असं वाङ्मय. बरं ते नुसतं पाठांतर करून चालत नाही, त्याच्यावर स्वतःचं भाष्यही करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने कीर्तन कला ही तुमच्यापुढे मांडली जाते. आजतागायत तशीच मांडत आलाय प्रत्येक कीर्तनकार. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ज्याला नवीन कीर्तन शिकायचंय त्यानं ते शिकत असताना आपण जसं शाळेमध्ये
विशिष्ट इयत्तेपर्यंत वेळ ठेवून अभ्यास करतो की नाही, तसा या कीर्तनासाठी सुद्धा अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण मुळात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास बाहेर जाऊन वयाच्या 17व्या वर्षानंतर लावण्यापेक्षा कीर्तनामध्ये तुमची पर्सनॅलिटीच डेव्हलप होते हे त्याला कळायला हवंय. आणि त्याकरता एक शिक्षक म्हणून किंवा एक कीर्तनकार म्हणून मी यासाठी आग्रह नक्कीच धरेन. किंवा आजही माझ्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा पहिला नियम हाच आहे की मी तुला पुस्तकातलं काहीही आणि व परंतु लिहून देणार नाही. पूर्वरंगाची आख्यानाची स्क्रिप्ट मी तुला तयार करून देणार नाही. तुझ्या पुढे रिकामा कॅनव्हास असेल, त्या कॅनव्हासवरती तुला पेन्सिलनी एक आउटलाईन काढून दिलेली असेल, तेवढंच माझं काम आहे. त्या आउटलाईननी तयार झालेल्या चित्रात काय रंग भरायचा हा तुझा विचार असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने तू कीर्तनाच्या विषयाकडे बघ. हे अवघड आहे, पण एकदा हे तंत्र जमलं की त्या व्यक्तीला एक शब्द दिला तरी तो त्या शब्दावरती 1000 वाक्य तयार करू शकतो. मलाही कीर्तन असंच शिकवलं गेलंय. कारण मी अफय बुवांच्या समोर 10व्या वर्षी जेव्हा बसले तेव्हा बुवांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, मी उद्या उद्यानात जाणार आहे, याची उद्या येताना किमान 30 वाक्य करून आणायची. मी बुवांना हाच प्रश्न विचारला, 30 वाक्य? मी उद्या उद्यानात जाणार आहे, 5 शब्द फक्त, याची 30 वाक्य करायची, आणि ती सुद्धा उद्या. तेव्हा बुवांनी मला 3-4 वाक्य करून दाखवले. मला प्रश्न विचारले, उद्यानात जाणार आहेस, आहे त्या ड्रेसवर उठून जाशील का? एकटी जाशील का? उद्यानात जाणार आहे म्हणून उद्यान 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 शोधत जाशील का? चालल्या इतकं अंतर आहे का नाही हे तरी पाहशील की नाही? सायकलवर जाशील, रिक्षेवर जाशील, वडिलांच्या गाडीवर? किती कंगोरे आहेत या एका वाक्याला. आणि मग मी दुसऱ्या दिवशी त्याची 30 वाक्य करून घेऊन दिले. हे काय आहे? माझ्याही नकळत माझ्या भाषेचा, माझ्या वर्णन करण्याचा, माझ्या पर्सनॅलिटीचा हा डेव्हलपमेंट प्रोसेसचाच भाग आहे. शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही पहिली पायरी असेल. स्पून फिडिंगनी कीर्तन करता येत नाही. ते स्पून फिडिंग न करता त्याला समर्थांच्या बद्दल काय वाटतं हे त्यांनी मला 10 वाक्यात सांगावं ना. ज्ञानोबा महाविद्यालयाच्या अंदर आम्ही जो अभ्यासक्रम तयार केलाय त्याच्या पहिल्या परीक्षेला जो मुद्दा आहे 10 मार्कासाठी, की आपल्याकडे झालेल्या मराठी 10 संतांमधल्या कुठल्याही 2 संतांना तुम्ही निवडा आणि त्यांच्यावरती तुमच्या मनाने 15 वाक्य बोलून दाखवा. आपसुक तो मुलगा ते चरित्र घेईल, ते वाचे, त्याला त्या संताबद्दल काहीच माहिती नाही, त्यापेक्षा 10 वाक्य तर कळती. हे मी त्याला सहज सांगू शकते की पैठणात नाखांचा जन्म झाला, आई वडील लहानपणीच गेले, आजी आजोबांनी आला, असं ही गोष्ट मी सांगू शकते की मला पाठ आहे. पण तिथे तो पाठांतर करेल, नाच काय आहेत हे त्याच्या मनाला भिडणार नाही ना. टाकळीच्या संगमावर आलेल्या 8 वर्षाच्या नारायणाला रामाची ओढ का लागली हे त्यानं स्वतः चरित्र वाचल्याशिवाय त्या 8 वर्षाच्या मुलाला वाटेल का हो की माझ्या घरात रामाची एकतरी तसबीर आणावी. जसं बुवा आता म्हणले की संतांची चरित्र वाचताना घ्या ना, ह्या सगळ्या कादंबऱ्यांचा आधार घ्या, काही हरकत नाही. त्याच्याकरता ज्या पब्लिकेशननी ते पब्लिश केलंय तिथे मी त्या मुलाला आणि त्या पालकांना जायचा मुद्दाम सल्ला देते की जा. पुण्यामध्ये आत्ता मेहता पब्लिकेशन नावाचं पुस्तकाचं मोठं दुकान आहे, पब्लिकेशन आहे, आम्ही स्वतः आणली आहेत. एका शिक्षिकेनं लिहिलेली संत चरित्रांची मोठी सिरीज आहे जी आम्ही स्वतः घरात आणली. का? कारण समोर येणाऱ्या प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला त्या संतांबद्दल प्रेमच वाटलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे ह्याच्याकरता. आणि ते बोली भाषेत दिलं तरच करता येईल. आधी मुलं हल्ली हायर मराठी शिकतच नव्हे, मग अशा वेळेला त्यांना साध्या सोप्या शब्दातल्या गोष्टी संतांच्या वाचायला आपण शिकवलं तर ती त्याची त्या कीर्तन क्षेत्रातली दुसरी पायरी असेल. स्वर, ताल, लय या सगळ्या गोष्टींमध्ये, वृत्तांमध्ये असलेल्या सगळ्याकडे त्याचा विचार करत त्याला गाता आलं पाहिजे, भाष्य करता आलं पाहिजे. या सगळ्या पुढच्या पायऱ्या. पण त्याच्या कथाकथनाचा बेस तयार करणं याच्याकरता मी एक शिक्षक म्हणून जेवढी जबाबदार असेल ना तेवढे घरातले त्याचे आई वडील, आजी आजोबा, त्याचे मित्र, त्याच्या मावशी, मामा सगळेच जबाबदार आहे. कारण आम्ही असेच घडलोय, आम्हाला असंच घडवलंय. 10व्या वर्षी माझ्या हातात माझ्या वडिलांनी रणजित देसाईंचं पुस्तक आणून ठेवलं, श्रीमान योगी, वाच. काय कळत होतं?
पण वडिलांनी सांगितलंय ना वाचून काढू, आणि मला कळलंच नाही मग की नंतर हातात घेतलेलं पुस्तक संपेपर्यंत मी खालीच ठेवलं. म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांवरून तो मागाचा विषय तसाच यांनी छान स्पष्ट केला की मी वि स खांडेकर मला माहिती पाहिजे, आत्री मला माहिती पाहिजे, जी ए कुलकर्णी मला माहिती पाहिजे, कुसुमाग्रजही माहिती पाहिजेत, वसंत कानेटकरही माहिती पाहिजे, कुसुमाग्रजांनाच युवा शिरवाडकर म्हणतात ही मला माहिती पाहिजे, याच गोविंदाग्रज आम्हाला माहिती पाहिजे, कवी बी म्हणजे कोण माहिती पाहिजे, कवी ग्रेस म्हणजे कोण, बालकवी, ह्या सगळी म्हणजे आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम गाथा ही हवीच, 6 सोन्याने पानं हवी जन्मड्यावर, पण याचबरोबर ती स्मरणपत्रे ही टिळकांची नावा टिळकांची पुस्तक माझ्या घरात आली पाहिजे. भालाकार बोपटकर म्हणून आपल्याकडे होऊन गेले, त्यांनी ग्रंथ निर्मिती केली ते माहिती. हे सगळे तुम्हाला जे मोठं करतात ना त्यांनी ते सांगितलं की आज आम्ही गंमत अशी आहे की नारदी किंवा हरदासी पठळीच्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदाय की बंधनं नाहीयेत. तो त्याचं कीर्तन त्याच्या जिंदादिल वृत्तीनं खूप चांगलं फुलवू शकतं. त्यामुळे आम्ही दोघंही आज आमच्या कीर्तनामध्ये आम्हाला वाटलं तर कट्यार काळजात घुसली मधलं त्या लहानग्या सदाशिवाच्या तुमचं मला काय केलं पाहिजे याच्या करता मनमंदिर हे गाणं घेऊ शकतो ना. रुक्मिणींनी श्रीकृष्णांना पत्र पाठवलं, थेट पत्र पाठवलं, मधला आदला त्यांनी विचार केला नाही. आम्ही तिथे पण त्यांना प्रेम करावं विल्लासारखं बाणावरती पोचलेलं, माती टोपून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, ही शिरवाडकरांची कविता आम्ही घेऊ शकतो. किंवा ना गुरु शिष्याला आणून सांगताना तो शिष्य काय म्हणतो, मला बाकी काही नको, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, हे जेव्हा आम्ही कोटेशन सांगतो ना तेव्हा अरे इट्स अ व्हेरी युनिक. किंवा गोविंदावरीलचा एखादा आम्ही उतारा वाचून दाखवतो, वीज आणि झाड असं एक कविता आहे गोविंदावरीलची, आपल्या रामगरी गडकरींची. त्या झाडाला त्या विजेशी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि त्या झाडाची एकच इच्छा असते की ते एकदा का त्या विजेचा फक्त स्पर्श व्हावा, प्रेम येते. तर ती धरणी त्या झाडाला म्हणते, वेडायस काय तू, तिचा स्पर्श तुला जेव्हा होईल तेव्हा तू सरळ संपून जाशील ना. तेव्हा ते झाड त्या धरणीला सांगतं, अगं माझा स्पर्श काय हवाय, क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षा वगडो मरणाचा. माझ्या आयुष्यात तर एक क्षण पाहिजे, तो प्रेमाचा मी मग मी अनेक वर्ष, हे जेव्हा कीर्तनात सांगतो ना त्यावेळेस ते उपयोगी. म्हणून ही ग्रंथ अभ्यास करायचा असेल ना कीर्तनाचा, तर कीर्तनामध्ये आम्ही जो कीर्तन वर्ग चालवतो गांधर्व महाविद्यालयातर्फे, त्यामध्ये आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही या सगळ्या बाजूनी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला आम्ही मुद्दाम तिथे जाऊन सांगतो, ते पुस्तक घे, तिथे आवर्जून हे पुस्तक आहे. तो तिथे गेला आईवडिलांबरोबर, तिथे आणखीन 4 पुस्तकं द्यायचो. व तो मुलगा अगं हे वि स खांडेकर म्हणजे कोण, आई म्हणते मला पण माहिती नाही, घेऊन बघू, चल एक पुस्तक घेऊन जाऊ. अशी चळवळ सुरू राहते. त्यामुळे आम्ही कीर्तनाला मुद्दामून आम्ही आमचा फक्त अभ्यासक्रम ठेवलाय की हे आपले शिकायचे, पण त्यातले कंगोरे मात्र तुम्हाला शोधायला आम्ही प्रवृत्त करत असतो. आणि आज ती इतकी सुंदर मुलं आमच्याकडे तयार होतात. मुलं म्हणजे 80 वर्षाची आजी पण ही आमच्याकडे मुलंच असतात. ते इतके सुंदर तयार होतात ना की आमच्यामुळे कीर्तनकारांकडे हे गुण असले पाहिजे, ते अभ्यास असला पाहिजे हे. आणि ते आम्ही सुदैवाने माझ्या सहभागी होती उत्तम पद्धतीने ऑनलाईन पद्धतीनं त्या शिकवणी चालू आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं काम चालू आहे. तर आपण ऐकलं पूर्ण जो जीवन प्रवास आहे, कीर्तन, अध्यात्म आणि रामकथा, देवी भागवत याविषयी पूर्ण आपण कथा ऐकली, त्यांचे अनुभव ऐकले आणि आपल्याला काय करायला हवं, काय करायला नको, अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडे शिकलो. तर आपण एकदा त्यांचे आभार मानूया आणि श्रेयजी आणि वाचेजी आपण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आपण आमच्या चॅनलला आला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले मनापासून धन्यवाद मानतो. स्वतःसाठी या पॉडकास्ट चॅनलतर्फे आज आम्हाला इथे येऊन आमचे मन आणि विचार व्यक्त करायची एक सुंदर संधी, एक प्लॅटफॉर्म मिळाला. या चॅनलचा असाच सुंदर प्रसार होत राहो आणि मी आमच्या वतीनं सगळ्या श्रोत्यांना सांगेन की हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि याची लिंक्स आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे चांगले विचार आपल्या लोकांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या घरातल्यांपर्यंत हे पोचतील, त्यांच्या मनापर्यंत हे पोचतील. त्यामुळे परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. एक आम्हाला सुंदर व्यासपीठ दिलं आणि व्यक्त होण्यासाठी एक स्थान दिलं, मनाबद्दल धन्यवाद. तर पुढच्या भागात नक्कीच भेटूया कशाच एका नव्या प्रवासात. तेव्हा स्वतःला समजून घ्या, स्वतःला घडवा आणि नक्की वेळ द्या स्वतःसाठी.